मित्रांनो, पहिल्यांदाच सांगतो, स्पर्धा परीक्षा हा जो एरिया आहे, हा एरिया किंवा हे जे क्षेत्र आहे हे पेशन्सचं क्षेत्र आहे. जसं आता हे सूचना तुम्हाला का करावी लागते, कारण आपण सगळेजण ऑनलाईन एज्युकेशन मध्ये आहोत आत्ताच्या घडीला. आणि ऑनलाईन एज्युकेशन म्हटलं की बऱ्याच जणांना असं असतं की आपण बाकी सोशल मीडिया सोबत याचं कम्पेअर करतो. आणि बाकी सोशल मीडियावर तुम्हाला करमणुकीचे जे काही कार्यक्रम मिळतात, त्या करमणुकीच्या कार्यक्रमामध्ये आणि ह्या एज्युकेशनल प्रोग्राम मध्ये निश्चितपणे खूप मोठा फरक आहे. करमणुकीच्या कार्यक्रमासारखं तुम्हाला इथं काहीतरी मिळेल या अपेक्षेनं कृपया जर तुमच्यापैकी कोणीही आलं असेल तर तुमचा अपेक्षाभंग होऊ शकतो. करमणूक जर तुम्हाला पाहिजे असेल तर सगळीकडे पाहिजे तेवढे करमणुकीचे प्रोग्राम्स युट्यूबला आहेत, फेसबुकला आहेत, इन्स्टाला आहेत आणि हजारो साइट्स आहेत. तर त्या सगळ्या हजारो साइट्सवर तुम्हाला मिळतील. मात्र ज्ञानज्योती एज्युकेशन हा एक एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे आणि या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हाला एज्युकेशन रिलेटेडच माहिती मिळेल. आणि जर आपल्याला एज्युकेशनल रिलेटेड माहिती घ्यायची असेल तर निश्चितपणे आपल्याकडे थोडा पेशन्स असला पाहिजे. आर यू ऍग्री विथ मी? किती माझे मित्र याच्याशी ऍग्री आहेत त्यांनी पटापट ऍग्री असं टाईप करा. व्हेरी गुड मॉर्निंग. येस, जे लोक याच्याशी ऍग्री आहेत त्यांनी पटापट ऍग्री असं टाईप करा, कारण हा एक एज्युकेशनल प्रोग्राम आहे आणि एज्युकेशनल प्रोग्राम आपल्याला एज्युकेशनल प्रोग्राम प्रमाणेच करावा लागेल. येस, जेवढे लोक ऍग्री आहेत त्यांनी पटापट ऍग्री असं टाईप करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मित्रांनो, दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, अगदी सुरुवातीला स्पष्टपणे सांगतो. वही आणि पेन घेऊन आपल्यापैकी अनेक लोक बसले असेल, त्यांना ज्या गोष्टी व्यवस्थित चांगल्या वाटल्या त्या गोष्टी त्यांनी लगेच या ठिकाणी लिहून पण घेऊ शकता. आपल्याला कुठलीही घाई नाहीये, गडबड नाहीये. अतिशय शांतपणाने आणि अतिशय संयमित पद्धतीने आपण शिकणार आहे. किती लोकांचं किंवा किती लोकांना माझं हे म्हणणं पटतं, म्हणजे हे माझंच म्हणणं नाहीये, जगात जेवढे श्रीमंत लोक आहेत, खास करून ज्यांना बापजादेची इस्टेट नाही मिळालेली आहे तर त्यांनी स्वतः ते श्रीमंत झालेले आहेत, त्या सगळ्या अगदी वॉरन बफे पासून तर एलॉन मस्क पर्यंत प्रत्येकाला तुम्ही विचारा किंवा प्रत्येकाचं तुम्ही जे काही म्हणणं आहे ते थोडंसं तपासा. आपण सोशल मीडियाचा वापर त्यासाठी करू शकतो. तर त्या सगळ्यांनी लर्निंग आणि अर्निंग, बघा शब्द व्यवस्थित लक्षात घ्या, लर्निंग आणि अर्निंग ह्या दोन्ही मध्ये सरळ संबंध आहे. ज्यांना आयुष्यात अर्निंग करायची आहे त्यांना आयुष्यामध्ये लर्निंग सुद्धा करावी लागते, हे त्यातल्या प्रत्येकाने सांगितलेलं आहे. तुम्ही वहीवर जर लिहत असाल तर तुम्ही एका बाजूने लर्निंग लिहू शकता, दुसऱ्या बाजूने अर्निंग लिहू शकता आणि दोन्ही मध्ये संबंध आहे असा बाण तुम्ही त्याच्यामध्ये दाखवू शकता. आयुष्यामध्ये हा धडा आपल्या सगळ्यांना, कदाचित तुम्ही याच्या आधी कुठेतरी ते वाचलं असेल, कदाचित तुम्ही एखाद्या युट्यूबच्या व्हिडिओवर बघितलं असेल, कदाचित तुम्ही एखाद्या लोकांचे कोणाच्या एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या भाषणामध्ये ते ऐकलं असेल, परंतु काळाच्या ओघात आपण ह्या गोष्टी विसरत असतो. आपल्याला आता काळाच्या ओघात त्या गोष्टी विसरायच्या नाहीये, तर आपल्याला ओके, सगळ्यांना आता माझी स्क्रीन दिसते का बरोबर? सगळ्यांना स्क्रीन व्यवस्थित दिसते आहे? ओके, मगाशी दिसत नव्हती. ओके, ठीक आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, लर्निंग आणि अर्निंग याच्यामध्ये सरळ संबंध आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मी नुसतं स्पर्धा परीक्षेसाठी हे सांगत नाहीये. स्पर्धा परीक्षेसाठी हे आवश्यक आहेच, परंतु स्पर्धा परीक्षेच्या सोबतच आपल्याला आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं आहे तर हा मेसेज आपल्या सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे की अर्निंग आणि लर्निंगचा थेट संबंध आहे. पुढच्या एका तासामध्ये
किंवा साधारणतः अर्धा पाऊण तास मी तुमच्या सोबत आहे. त्यानंतर आपल्या ज्ञानज्योती एज्युकेशनच्या टीम मधले अतिशय हुशार लोक, नामदेव सर जे आपले अकॅडमिक हेड आहेत ते तुमच्या सोबत असणार आहेत, इतर आपले शिक्षक लोक असणार आहेत आणि ते तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या इतर जे काही पैलू आहेत, टेक्निकल पैलू आहेत, त्या सगळ्यांची माहिती अतिशय उत्तम पद्धतीने करून देणार आहेत. परंतु जी गोष्ट आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा ही समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याला लर्निंग आणि अर्निंग ह्याच्यातला संबंध समजून घेतला पाहिजे. जर आपल्याला आयुष्यामध्ये अर्निंग करायची आहे, काहीतरी मिळवायचं आहे, यशस्वी व्हायचं आहे, तर आपल्याला लर्निंग शिवाय पर्याय नाही, शिकण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. जेवढं म्हणून जास्तीत जास्त आपल्याला शिकता येईल तेवढं जास्तीत जास्त शिकण्यासाठी आपल्याला पुढे गेलं पाहिजे. आणि हा प्लॅटफॉर्म, ज्ञानज्योती एज्युकेशनचा प्लॅटफॉर्म, हा लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. लाइटिंग द लाईफ म्हणजे आयुष्य उजळवून टाकणे, हे ज्ञानज्योतीचं ब्रीदवाक्य आहे. मग ते स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून असेल, युपीएससी एमपीएससीच्या माध्यमातून असेल, नीट जेई सारख्या परीक्षा असतील किंवा इतर कुठल्याही परीक्षा असतील, खूप साऱ्या, अगदी स्टॉप सिलेक्शन कमिशन पासून, रेल्वे पासून, तर खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांवर ज्ञानज्योती एज्युकेशन आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी काम करते. आणि त्यातला एमपीएससी युपीएससीच्या परीक्षेचा, खास करून एमपीएससी युपीएससीच्या परीक्षेसाठी आज आपण सगळेजण एकत्र आहोत. मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो की माझ्या आयुष्यामध्ये जर एखाद्यानं म्हटलं की सर सरळ सरळ तुम्हाला 2 पार्ट करता येतील, म्हणजे मी या वेबिनारला दी टर्निंग पॉइंट असं का म्हणतो. अनेक लोकांना असं वाटतं की सर टर्निंग पॉइंट असं नाव का दिलंय तुम्ही. असंच नाही दिलंय, खूप चांगलं वाटतं म्हणून नाही दिलंय. नाही, टर्निंग पॉइंट ह्या शब्दामागे एक वेगळा अर्थ आहे. आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये जिथनं आपली दिशा पूर्णपणे बदलते आणि दिशा बदलल्यामुळं दशा बदलते आयुष्याची, असा जो क्षण असतो, असा जो पॉइंट असतो आयुष्यातला, त्याला आपण दी टर्निंग पॉइंट म्हणतो. आणि हा माझ्या आयुष्यातला दी टर्निंग पॉइंट म्हणजे ज्या क्षणाला माझ्या आयुष्यात स्पर्धा परीक्षा हा शब्द आला, तो माझ्या आयुष्यातला दी टर्निंग पॉइंट होता. आणि मला 100% खात्री आहे की तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये युपीएससी एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षा हे शब्द दी टर्निंग पॉइंट ठरू शकतात. तेवढी क्षमता त्या क्षेत्रामध्ये आहे. परंतु त्यासाठी त्या क्षेत्राकडे आपण प्रॉपर वेन बघू शकलो पाहिजे. त्याच्याकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो पुरेसा प्रगल्भ असला पाहिजे, मॅच्युअर असला पाहिजे. स्पर्धा परीक्षेकडे मी कालच ऑफलाईनचं, म्हणजे सदाशिवपेठ, पुण्याच्या सदाशिवपेठमध्ये अगदी अलका टॉकीजच्या शेजारी लकडीपूल विठ्ठल मंदिर आहे, तिथे विठ्ठल प्रसाद बिल्डिंग आहे. त्या विठ्ठल प्रसाद बिल्डिंग मध्ये आपलं ज्ञानज्योती एज्युकेशनचं ऑफिस आहे. म्हणजे समजायला अतिशय सोपं आहे की कुठून सुरुवात झाली, तर पुण्याच्या सदाशिवपेठची सुरुवात ज्या प्लॉट पासून होते किंवा ज्या सर्वे नंबर पासून होते, त्या सर्वे नंबर मध्ये त्या बिल्डिंगच्या अगदी तळमजल्यावर ग्राउंड फ्लोअरला खाली ज्ञानज्योती एज्युकेशनचं ऑफिस आहे. त्या ठिकाणी माझ्या कार्यालयात काल मी बसलो असताना काही विद्यार्थ्यांशी बोलत होतो जे नवीन इन्क्वायरीसाठी आले होते. सहज मी त्यांना प्रश्न केला की जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो की तुमच्या मनात स्पर्धा परीक्षेकडे जावं असं का वाटलं. पहिल्यांदा त्यांनी त्यांचं उत्तर दिलं. पण हा प्रश्न मी जवळजवळ प्रत्येकाला विचारत असतो. त्याचं कारण असं की आपलं मोटिवेशन कोणत्या लेवलचं आहे. म्हणजे गणेशनं सांगितलं आहे किंवा सुप्रियानं सांगितलं आहे किंवा परत कोणतरी शुभमनं सांगितलेलं आहे म्हणून मी स्पर्धा परीक्षेकडे आलोय, माझे सगळे मित्र स्पर्धा परीक्षेकडे आले म्हणून मी स्पर्धा परीक्षेकडे आलोय, किंवा मला करण्यासाठी दुसरं काही नाही म्हणून मी स्पर्धा परीक्षेकडे आलेलो आहे, किंवा घरचे खूप सांगत आहेत की स्पर्धा परीक्षा दे, स्पर्धा परीक्षा दे, तू अधिकारी झाला पाहिजे म्हणून मी स्पर्धा परीक्षेकडे आलेलो आहे. भावांनो आणि बहिणींनो, लक्ष देऊन व्यवस्थित ऐका, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे.
तुमची प्रेरणा जर उथळ असेल, वरवरची असेल, तर तुम्हाला अभ्यासाची गरज नाहीये. पहिल्यांदा तुम्हाला तुमचं मोटिवेशन, तुमच्या खोलवर जाण्याची गरज आहे, की ज्या क्षेत्रात आपण जातो आहे तिकडे जाण्यामागचं आपलं मोटिवेशन कोणत्या लेवलचं आहे, काय लेवलचं मोटिवेशन घेऊन मी या क्षेत्रात आलेलो आहे हे तपासण्याची आपल्याला गरज आहे. आणि जर खरोखरच तुम्हाला वाटत असेल की स्पर्धा परीक्षा हे माझं आयुष्य बदलवून टाकण्याची एक संधी आहे, आणि माझंच नाही तर माझ्या घरच्यांचं, ज्या समाजामध्ये मी वावरतो त्या समाजाच्या अतिशय म्हणजे जडणघडणीमध्ये अतिशय महत्वाची अशी भूमिका बजावण्याची एक संधी म्हणून मी स्पर्धा परीक्षेकडे पाहतो आहे. जर तुमची ही भूमिका झाली तर मित्रांनो, मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, स्पर्धा परीक्षा कितीही अवघड असू द्या, स्पर्धा परीक्षेमध्ये कॉम्पिटिशन कितीही असू द्या, तुम्ही यशस्वी होणार. पण तुम्हाला तुमचं मोटिवेशन तपासलं पाहिजे. हा ठीक आहे, तुम्ही सुरुवातीला आलात ते मित्राच्या सांगण्यावरून आलात, सुरुवातीला आलात ते घरच्यांच्या सांगण्यावरून आलात, किंवा वरवर काहीतरी माहिती मिळाली म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात, किंवा तुमच्याकडे दुसरं काही करण्यासारखं नव्हतं म्हणून तुम्ही इकडे आलात सुरुवातीला. इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा तुम्हाला या ठिकाणी येऊन इथं समजेल, ज्ञानज्योती एज्युकेशनच्या ह्या वेबिनारमध्ये, या क्लासमध्ये, या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर येऊन तुम्हाला कळेल की आयुष्यात जर मला हे मोठं यश मिळवायचं आहे तर माझ्या मोटिवेशनची लेवल सुद्धा मला त्या हाय लेवलला नेली पाहिजे, ज्या हाय लेवलला यशस्वी होण्यासाठी आपण काम करू शकतो किंवा यशस्वी आपण होऊ शकतो. मित्रांनो, जे 3 पॉइंट स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी आपण बघणार आहे, त्यातला अतिशय महत्वाचा पॉइंट तुम्ही समजून घेत आहात पहिला, आणि तो पॉइंट आहे मोटिवेशन, प्रेरणा. आणि म्हणून वही आणि पेन तुमच्याकडे आहे, जर शक्य असेल तर लगेच लिहा. स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचं जे काही गुपित आहे त्यातलं पहिलं गुपित किंवा पहिला पॉइंट, पहिला शब्द जर काय असेल तर तो आहे मोटिवेशन. आणि हे मोटिवेशन सतत आपल्याला अपग्रेड करावं लागतं. पवनचं मी अभिनंदन करेन की त्याने आता वही नव्हती तरी लगेच वही घेतली. व्हेरी गुड, अतिशय चांगली गोष्ट आहे मित्रांनो. ज्यांच्याकडे वही आणि पेन आहे त्यांनी हे पॉइंट पटापट वहीवर लिहत चला. जर आपण आपल्या मोटिवेशनवर काम करू शकलो, जर आपण आपली प्रेरणा बदलवू शकलो, त्याला उच्च लेवलला नेऊ शकलो, तर मित्रांनो मी खात्रीनं तुम्हाला सांगतो की तुम्ही पहिली पायरी, यशस्वी होण्याचं पहिलं गुपित तुम्ही पार केलेलं आहे किंवा ते तुम्हाला समजलेलं आहे. मग माझे अनेक मित्र म्हणतात की सर ठीक आहे, तुमचं बरोबर आहे. मी अनेक शेकडो विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करत असतो, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांना भेटतो, ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, प्रत्यक्षामध्ये क्लासमध्ये असेल, ज्ञानज्योतीच्या क्लासमध्ये असेल, इतर वेगवेगळ्या क्लासमध्ये पण मी जात असतो गायडन्ससाठी. त्यावेळेस विद्यार्थी सांगतात की सर यस, तुम्ही एवढं पोटतिडकीनं जे सांगत आहेत की आपलं मोटिवेशन प्रॉपर असलं पाहिजे आणि ते कंटिन्युअसली आपण सुधारलं पाहिजे, पण आपलं मोटिवेशन आपण सुधारायचं कसं? हे कोणाच पुस्तकात सांगितलेलं नाहीये. इतिहास शिकवणारे, भूगोल शिकवणारे, सगळे विषय शिकवणारे, 1,00,000-2,00,000 रुपये फी भरून क्लास लावलेले, दिल्लीतला क्लास असू द्या, पुण्यातला क्लास असू द्या, मुंबईतला क्लास असू द्या, कुठलेही क्लासवाले हे सांगत नाहीत. ते सांगतात इतिहास कसा वाचायचा, भूगोल कसा पूर्ण करायचा, या प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे, त्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे, गणिताच्या ट्रिक्स कशा करायच्या, याचं पाठांतर कसं करायचं, कलम कसे लक्षात ठेवायचे, ह्या गोष्टी सगळेच जण सांगतात.
पण आपल्या मोटिवेशनची लेवल कशी वर न्यायची, जे आपलं मोटिवेशन आहे त्याला कंटिन्युअसली हाय लेवलला कसं टिकवून ठेवायचं हे कोणी सांगत नाही. आणि त्यातले ह्या पहिल्या पॉइंट मधले 3 पॉइंट मधला पहिला पॉइंट आणि त्यातले 3 महत्वाचे पॉइंट मोटिवेशन मधले आता आपण समजून घेणार आहे. मित्रांनो, तुमची मोटिवेशन किती लेवलला आहे ते तुम्ही पहिल्यांदा तपासलं पाहिजे, स्वतःला विचारलं पाहिजे. आता ते विचारण्यासाठी तुम्ही हे पाहू शकता की किती वेळा आपण डिमोटिवेट होतो, किती छोट्या छोट्या गोष्टींना आपण डिमोटिवेट होतो, किती वेळा आपल्याला चार्जिंगची गरज लागते. सकाळी उठल्यानंतर मी म्हणजे काल परवा रमेश घोलप सर पुण्यामध्ये आले होते. आता IAS आहेत, झारखंड सारख्या राज्यामध्ये सेक्रेटरी सारख्या अतिशय महत्वाच्या पदावर आहेत आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमधून ते वर आलेले आहेत. त्यांच्यासोबत आम्ही 2 दिवस पुस्तकावर वेगवेगळ्या गोष्टींवर काम करत होतो. तर त्या पुस्तकांवर काम करत असताना प्रकाशकाकडे बसून असताना एक चर्चा निघाली आणि त्यामधला जो पॉइंट होता ते हे म्हणाले, म्हणजे त्या प्रकाशकांना सांगत असताना ते हे म्हणाले की ज्या वेळेस माझं IAS म्हणून सिलेक्शन झालं त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये मला असं वाटत होतं की कदाचित तयारीचे दिवस संपूच नयेत. कारण तयारीच्या दिवसामध्ये एक असं झपाटले पण होतं की रात्री 2 वाजता जरी अभ्यास करून झोपलो तरी सकाळी उठल्यावर कधी एकदा सकाळी उठतो आणि कधी एकदा पुन्हा पुस्तक हातात पकडतो, अशीच भावना मनामध्ये राहायची. मित्रांनो, ही मोटिवेशनची सर्वात हायेस्ट लेवल आहे. आणि या मोटिवेशनच्या हायेस्ट लेवलनं एका सर्वसाधारण ज्याची आई रस्त्यानं फिरत बांगड्या विकत होती अशा एका मुलाला IASच्या लेवल पर्यंत पोहोचवलं, सचिव पदापर्यंत बसवलं. मुख्यमंत्री आणि जे आमदार खासदार लोक आहेत ते सुद्धा ज्यांच्यासोबत वागताना अतिशय आदबीनं वागतात, ज्यांचा प्रचंड रिस्पेक्ट करतात, अशा पदापर्यंत त्या माणसाला पोहोचवलं. ती मोटिवेशनची लेवल आपल्याला गाठता आली पाहिजे. जर ती लेवल आता तुमच्याकडे आहे तर तुम्ही समजा की मोटिवेशन आपलं बेस्ट आहे. आणि जर ती मोटिवेशनची लेवल नसेल, प्रत्येक वेळेस तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीनं डिमोटिवेट होत असाल, नाराज होत असाल, तुम्हाला वाटत असेल की मला प्रत्येक वेळेस रिचार्ज होण्याची गरज आहे, तर मित्रांनो आपल्याला मोटिवेशनवर काम करावं लागेल. मग तुम्ही म्हणाल दुसरा पॉइंट की सर मोटिवेशनवर काम कसं करायचं, तर साधी सिंपल गोष्ट आहे. जे लोक यशस्वी झालेले आहेत त्यांची पुस्तकं आपण वाचली पाहिजे. गरज नाही की ते फक्त स्पर्धा परीक्षेतलेच असले पाहिजे. स्पर्धा परीक्षेतले आहे, इट्स व्हेरी गुड, पण गरज नाही की स्पर्धा परीक्षेतलेच असले पाहिजे. स्पर्धा परीक्षेच्या व्यतिरिक्त सुद्धा जे आपले यशस्वी झालेले लोक आहेत, म्हणजे अलीकडच्या काळामध्ये मी रघुनाथ माशेलकर सरांचं पुस्तक वाचलं, अत्यंत उत्कृष्ट आणि अत्यंत प्रेरणादायी पुस्तक. त्याच्यावर मी व्हिडिओ पण बनवला. मी तुम्हाला या ठिकाणी माझा नंबर देतो, मी तुम्हाला प्रत्येकाला माझ्या त्या व्हिडिओची लिंक पण पाठवतो. मी स्टेटसलाच टाकतो थोड्या वेळानंतर. हा नंबर आहे माझा, पर्सनल नंबर आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता. 9975806127. तर मित्रांनो, हे जे लेवल आहे, ही जी लेवल आहे मोटिवेशनची, ती आपल्याला गाठायची आहे. आणि यशस्वी लोकांना वाचून, ऐकून, समजून, त्यांच्या संपर्कामध्ये येऊन आपण निश्चितपणे आपल्या मोटिवेशनची लेवल वाढवू शकतो. आणि तिसरी मोटिवेशन मधली तिसरी, लास्ट बट नॉट द लिस्ट, फार महत्वाची गोष्ट ती अशी आहे की तुम्हाला असं वाटत असेल की एवढ्या मोटिवेशनच्या लेवलला आपण गेलो की आपण कधी डिमोटिवेटच होणार नाही. असं अजिबात नाही. आपण कितीही हाय लेवल जरी मोटिवेशनची गाठली तरी कधी नाही कधी असे प्रसंग येणार आयुष्यामध्ये आपल्या की त्यावेळेस आपण डिमोटिवेट होऊ.
काही गोष्टी आपल्याला नाराज करतील, काही गोष्टी आपल्याला खाली ओढतील. मग काय, मग आपल्याला तेच करायचंय की आपण हे समजायचं की असं डिमोटिवेट होणं वाईट नाहीये, पण त्या मोटिवेटिंग जे काही तुमचा घटक आहे किंवा ते जे काही वातावरण आहे, तो जो काही तुमचा मूड आहे, त्या मूड मधून तुम्ही किती क्विकली बाहेर येता. यशस्वी लोक डिमोटिवेटेड होत नाही असं नाही, यशस्वी लोक सुद्धा डिमोटिवेटेड होतात, पण ते डिमोटिवेटेड झाले की लगेच बाउन्स बॅक करतात. जसं आपण चेंडू खाली आदळला की तो चेंडू तेवढ्याच जोरानं वर येतो, तसंच ते लोक जेवढे डिमोटिवेट होतात तेवढ्या ताकदीनं पुन्हा एकदा त्यांचं मोटिवेशन उफाळून येतं. आणि म्हणून मित्रांनो, मोटिवेशन मधली ही गोष्ट फार महत्वाची आहे. मोटिवेशनची लेवल तपासली पाहिजे, वेगवेगळ्या मार्गाने सतत स्वतःला मोटिवेट करत राहिलं पाहिजे. आणि काही गोष्टींमुळे डिमोटिवेट जरी आपण झालो तरी बाउन्स बॅक करून प्रचंड ताकदीनं पुन्हा एकदा स्वतःला मोटिवेट करता आलं पाहिजे. दॅट्स ऑल. मोटिवेशन हा अतिशय महत्वाचा घटक आहे. किती लोकांना हा घटक आणि हे तीनही पॉइंट, आवाज येत नाहीये पूजा, तुझ्या बाजूने काहीतरी प्रॉब्लेम आहे बेटा, एकदा चेक कर, कारण सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय. येस मित्रांनो, ज्यांना ज्यांना मोटिवेशन आणि त्यातले हे तीन घटक अतिशय महत्वाचे वाटतात, त्यांनी 3M असं टाईप करायचं, पटापट टाईप करायचंय. 3M असा शब्द तुम्हाला टाईप करायचा आहे पटापट. व्हेरी गुड. कारण हे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे, हे नुसतंच आपलं वर्कशॉप नाहीये, तर हे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन साठी आहे. येस. आणि ज्यांना ज्यांना याच्यात काही पॉइंट्स वाटत असेल, काही विचारायचं वाटत असेल, तर आता लगेच विचारू पण शकता. फक्त ह्या 3 पॉइंटवर पुढच्यासाठी आपण वेळ दिलेलाच आहे, त्याच्यावर आपण बोलणार आहे सगळेजण. पण ज्यांना ज्यांना हे 3M अतिशय महत्वाचे वाटले, म्हणजे मोटिवेशनचे 3M, ऍक्च्युली आपले आज जे आपण पाहणार आहे ते सगळे 9M होणार आहेत. ओके, व्हेरी गुड. एवढ्या सगळ्यांना मोटिवेशन अतिशय महत्वाचं वाटतं आणि मोटिवेशन मधले हे 3 पॉइंट खूप जास्त गरजेचे वाटतात. सगळ्यात पहिला पॉइंट जो होता तो म्हणजे आपल्या मोटिवेशनची लेवल तपासली पाहिजे, वेगवेगळ्या मार्गाने हाय मोटिवेशन ठेवलं पाहिजे. आणि तिसरं, जरी डिमोटिवेशन झालं तरी त्यातून बाउन्स बॅक करून परत येता आलं पाहिजे. जेवढ्या लवकर परत येता येईल तेवढ्या लवकर आपण परत आलं पाहिजे. मित्रांनो, जर तुमच्याकडे यशस्वी होण्यासाठी प्रॉपर मोटिवेशन आहे, तर आता यशातला दुसरा महत्वाचा कॉन्ट्रीब्युट करणारा, सहभाग करणारा जो पार्ट आहे तो काय आहे, आणि तोय अतिशय महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आहे. आणि तो आहे मेथड. मेथड लिहून घ्या. मेथड म्हणजे पद्धती, म्हणजे काय पद्धतीने आपण अभ्यास करणार आहे. मला अनेक लोक विचारतात की सर, अभ्यासाची प्रॉपर पद्धत काय हो, आम्ही MBBS केलं, BE केलं, खूप वेगवेगळे कोर्सेस पण केले, इतिहास शिकलो, भूगोल शिकलो, गणित शिकलो, वेगवेगळ्या परीक्षा पण पास केल्या, पण प्रॉपर अभ्यास कोण्या पद्धतीनं करायचा हे अजून नाही समजलं. आणि आम्हाला समजलं नाही म्हणून आम्ही दुसऱ्यांना पण सांगू शकत नाहीये. खूपदा असं होतं. मित्रांनो, मेथड, प्रॉपर अभ्यासाची पद्धत, किती लोकांना अभ्यासाची प्रॉपर पद्धत, मेथड समजून घेण्याची प्रचंड इच्छा आहे, त्या लोकांनी पटकन मेथड हा शब्द टाईप करायचा आहे. ज्यांना ज्यांना असं वाटतं की यस सर, मला हे समजून घ्यायचं आहे की मेथड काय आहे, प्रॉपर अभ्यासाची पद्धत काय आहे, हे मला समजून घ्यायचं आहे, ज्यांना ज्यांना असं वाटतं, यस. सौरभ, पूजा, आशिष, वैष्णवी, वरुण, सारिका, VMB, दशरथ, सगळेजण, ज्ञानेश्वरी, दीपाली, डॉक्टर अमू, यस, श्रावली, सुप्रिया, हेमंत, वैष्णवी, दीपिका, संचित, गणेश, संकेत, पवन, निकेतन, आरती, कविता, नुकुल, माधुरी, वर्षा, श्रीलेखा, यस, डॉक्टर शुभांगी, ऋतुराज, गीतांजली, सगळ्यांना, किती लोकांना असं वाटतं की यस सर, मेथड इज व्हेरी मच इम्पॉर्टंट अँड आय एम इंटरेस्टेड टू नो इट. तर मित्रांनो,
10-12 वर्षाच्या स्पर्धा परीक्षेच्या ह्या प्रवासानंतर सगळ्यात उत्तम अशी जी मेथड मला पटलेली आहे, त्या मेथडचे म्हणजे माझ्या आकाशवाणीवरच्या मुलाखतीमध्ये मी पुन्हा 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 हे शब्द वापरत होतो. अगदी काही लोकांना हे शब्द पाठ होऊन गेले. आपला अभ्यास हा सिस्टमॅटिक असला पाहिजे, सिलेक्टिव्ह असला पाहिजे, ऑर्गनाइज असला पाहिजे. शब्द एकाखाली एक लिहा मेथड मध्ये. सिस्टमॅटिक, सिलेक्टिव्ह आणि ऑर्गनाइज. फार महत्वाचे शब्द आहेत तिन्ही. सिस्टमॅटिक, सिलेक्टिव्ह आणि ऑर्गनाइज. ह्यातले एक एक पॉइंट आपण पाहणार आहे. याही पॉइंट मधला अगदी एक एक मायक्रो पॉइंट आपण पाहणार आहे. मित्रांनो, सिस्टमॅटिक म्हणजे काय? येस वैष्णवी, गॉट इट, थँक्यू व्हेरी मच. सिस्टमॅटिक म्हणजे काय मित्रांनो? सिस्टमॅटिकचा एकमेव अर्थ आहे प्लॅन्ड. एक वाक्य लक्षात ठेवा. इफ यू फेल टू प्लॅन, यू प्लॅन टू फेल. आर यू गेटिंग माय पॉइंट? इफ यू फेल टू प्लॅन, यू प्लॅन टू फेल. अभ्यासाचं प्रॉपर नियोजन आपल्याला करता यायला पाहिजे. आता जेव्हा आपण म्हणतो की अभ्यासाचं प्रॉपर नियोजन आपल्याला करता यायला पाहिजे, तर अनेक लोक म्हणतात की मी प्लॅन केला, की आज उद्या मला हे करायचंय, परवा ते करायचंय, मी प्लॅन केला यूपीए. म्हणजे काही काही लोकांचे प्लॅन तर एका वाक्यातले असतात. माझा प्लॅन आहे एमपीएससी करण्याचा, माझा प्लॅन आहे युपीएससी करण्याचा, माझा प्लॅन आहे की जानेवारी महिन्यामध्ये हिस्ट्री पूर्ण करण्याचा. भाऊ, हा प्लॅन आहे. आणि माझं दुसरं वाक्य पण लक्षात ठेवा, लिहून घ्या. प्लॅन इज नथिंग बट प्लॅनिंग इज एव्हरीथिंग. प्लॅन इज नथिंग बट प्लॅनिंग इज एव्हरीथिंग म्हणजे काय? प्लॅन म्हणजे आपण जे म्हणतो ना, ढोबळ मानानं करतो. जानेवारीत हे पूर्ण करणार आहे, फेब्रुवारीत ते पूर्ण करणार आहे, 2024 मध्ये एमपीएससी देणार आहे, मग 2025 मध्ये युपीएससी देणार आहे. हे आपले प्लॅन असतात. आपण ते लिहितही नाही, पण लिहिलं तरी एका वाक्याचे लिहितात. मित्रांनो, प्लॅन इज नथिंग बट प्लॅनिंग इज एव्हरीथिंग. मी आता जे तुम्हाला म्हटलं हे प्लॅन आहेत, आणि मी जे आता तुम्हाला समजावून सांगतो आहे ते प्लॅनिंग आहे. त्याला मायक्रो प्लॅनिंग म्हणतात. यू शुड बी राईट. मायक्रो प्लॅनिंग. आणि हे मायक्रो प्लॅनिंग, जेवढं मायक्रो प्लॅनिंग तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही यशाच्या अगदी जवळ आहात. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं. कशाचं उदाहरण दिलं? रमेश घोलप सरांच्या मोटिवेशनच्या लेवलचं उदाहरण दिलं, की 2 वाजता झोपूनही सकाळी 6 वाजता उठा वाटतं माणसाला, आणि कधी एकदा उठून कधी पुस्तक हातात धरतो असं वाटतं. ती मोटिवेशनची लेवल आहे. त्याचं उदाहरण तसं दिलं. तसं तुम्हाला प्लॅनिंगचं उदाहरण देतो मी तुम्हाला, की हे प्लॅनिंग कसं असलं पाहिजे. तर हे बाकीचे पॉइंट मी तुम्हाला समजावून सांगतो आहे, पण त्याच्या आधी हे समजावून सांगणं गरजेचं आहे. आपल्या मायक्रो प्लॅनिंगची ही स्टेज असली पाहिजे, की मी जर समजा तुम्हाला उद्या दुपारी 3 वाजता फोन केला आणि विचारलं की सायली, जिओग्राफीच्या सेक्शन मध्ये, फिजिकल जिओग्राफी मध्ये जपानची जी काही जिओग्राफी आहे त्याचा अभ्यास तुझ्या काय स्टेजला आहे, म्हणजे त्याची तुझ्या अभ्यासाची काय लेवल आहे किंवा काय स्थिती आहे, स्टेटस काय आहे. तर सायलीला तोंडपाठ जरी नसलं तरी चालेल, पण वही उघडून सांगता आलं पाहिजे की सर, जिओग्राफी माझ्या फेब्रुवारी महिन्याच्या प्लॅनिंग मध्ये आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातल्या 13 तारखेला जिओग्राफीचा हा सेक्शन मी वाचून समजून घेणार आहे, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी त्याच्यावरच्या नोट्स काढणार आहे, आणि त्याच्यावरचे प्रश्नांचे उत्तर
मी सुद्धा लिहून पाहणार आहे. हे जे काही 2-3 दिवस आहे, हे 3 दिवस माझे जिओग्राफीच्या ह्या सेक्शनसाठी सकाळी 8 ते दुपारी 12 ह्या वेळामध्ये मी राखीव ठेवलेले आहे. मित्रांनो, आर यू गेटिंग माय पॉइंट? किती लोकांना माझा पॉइंट लक्षात येतो आहे? काय लेवलचं मायक्रो प्लॅनिंग आपल्याकडे असलं पाहिजे त्याचं अतिशय उत्तम उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे. गॉट इट? किती लोकांना हा मुद्दा व्यवस्थित कळलाय? त्यांनी गॉट इट हा शब्द लिहा पटकन. व्हेरी गुड. सायलीला तर नक्की कळलं असेल. व्हेरी गुड. मित्रांनो, मग हे प्लॅनिंग करायचं कसं? तर हे प्लॅनिंग करण्याचे जे 3 टप्पे आहेत त्यातला पहिला जे तुम्हाला मी सांगितलं सिस्टमॅटिक असलं पाहिजे. म्हणजेच काय? म्हणजे प्लॅनिंग करत असताना सिलेबसचा कुठलाही घटक तो पहिल्यांदा आपल्याला समजला पाहिजे, आकलन केला पाहिजे. त्याच्यासाठीचं अभ्यास साहित्य जे काही आहे म्हणजे पुस्तक असेल, नोट्स असेल किंवा इतर काही मटेरियल असेल तर ते स्टडी मटेरियल आपल्याकडे असलं पाहिजे. पहिली स्टेज आहे सिस्टमॅटिक मधली, स्टेप बाय स्टेप. मग ते मटेरियल आपल्याकडे असल्यानंतर आपण त्याचं वाचन करून किंवा व्हिडिओ असेल तर बघून जे काही असेल ते आपण त्याचं व्यवस्थित आकलन केलं पाहिजे. जोपर्यंत सिलेबस व्यवस्थित समजत नाही तोपर्यंत आपण सिलेबसवरचे प्रश्न व्यवस्थित सोडवू शकत नाही. विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये मे बी तुमच्यापैकी काही लोकांना असा अनुभव आला असेल की नाही समजलं तरी चालतं, पाठांतर केलं, लिहून काढलं की मार्क मिळतात. मित्रांनो, ही विद्यापीठाची परीक्षा नाही. युपीएससी एमपीएससी म्हणजे सगळ्या विद्यापीठांचा बाप आहे. युपीएससी एमपीएससी मध्ये तुम्हाला सिलेबस, त्याचे घटक प्रॉपर व्यवस्थित समजणं आवश्यक आहे. आणि म्हणून पहिली स्टेज अभ्यास साहित्य, पहिली स्टेज जर तुम्हाला अभ्यास साहित्याची समजली असेल तर दुसरी स्टेज काय आहे आपली? दुसरी स्टेज आहे त्या अभ्यास साहित्याचं आकलन होणे, सिलेबसचा तो पॉइंट व्यवस्थित समजणे, बेसिक कन्सेप्ट असतील, त्याचे उदाहरणं असतील, जे काही आहे त्याचे इतर विषयासोबतचे संबंध असतील ते समजून घेणे, आपलं आकलन वाढवणे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे जर तो पॉइंट आपल्याला रिवाइज करायचा आहे तर त्याची प्रॉपर नोट्स आपल्याला तयार करता आली पाहिजे. नोट्स विषयी सुद्धा आपल्यापैकी अनेक लोकांना असं वाटतं की प्रॉपर नोट्स बनवणे म्हणजे काय? तर मी ज्ञानज्योतीमध्ये क्लास लावला, ज्ञानज्योतीने मला नोट्स दिली, ज्ञानज्योतीची स्वतःची नोट्स बनवणारी मोठी टीम आहे, त्याच्यामध्ये अनेक हुशार हुशार लोक काम करतात, त्यांनी मला नोट्स दिल्यात, मला कशाला नोट्स काढावे लागतात? अरे भाऊ, तसं नाहीये. तुम्हाला कितीही जगातल्या हुशार माणसाने जरी नोट्स काढून दिलेल्या असेल निश्चितपणे त्याचा खूप मोठा फायदा होतो आपल्याला, प्रचंड मोठा फायदा होतो. पण तरीही तुम्हाला स्वतःची मायक्रो नोट्स तरी काढली पाहिजे, मायक्रो नोट्स तरी काढली पाहिजे. ही तिसरी स्टेज आहे. आणि चौथी स्टेज काय आहे? ज्या नोट्स आपण काढलेल्या आहेत, ज्ञानज्योतीने ज्या नोट्स आपल्याला पुरवलेल्या आहेत, वेळोवेळी जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्याचं प्रॉपर रिव्हिजन करता येणं. कारण आपला मेंदू हा विसरण्यासाठी बनलेला आहे. काही गोष्टी त्याला लक्षात ठेवता आल्या पाहिजे. आणि जर आपल्या मेंदूनं सगळंच लक्षात ठेवायचं सुरू केलं असतं तर आतापर्यंत मेंदू हँग झाला असता. मोबाईलमध्ये सगळं डाटा भरूनच ठेवला तर काय होईल? मोबाईल हँग होईल. माणसानं जर सगळंच लक्षात ठेवत गेलं तर माणूस हँग होईल, म्हणजे पागल होऊन जाईल. आणि म्हणून आपला मेंदू प्रॉपर बरोबर त्याला माहिती आहे काय लक्षात ठेवायचं आणि काय सोडायचं. तो काही गोष्टी लक्षात ठेवतो. तुम्ही जर मित्राला काल 100 रुपये दिले असेल तर तुम्ही कधीच विसरत नाही. तुम्ही घेतले असेल तर विसरून जाल वाटल्यास. मग आपल्याला काय करावं लागतं? ज्या नोट्स आपण काढलेल्या आहेत त्या प्रॉपर लक्षात ठेवाव्या लागतात. लक्षात ठेवण्याच्या सुद्धा अनेक ट्रिक्स आहेत, त्याही आपण पुढे पुढे समजून घेऊया. लक्षात ठेवलं आपण, त्या रिव्हिजन केलं त्याचं. आणि मित्रांनो, प्रॅक्टिस मेक्स द परफेक्ट मॅन. हे सगळं केल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते.
आणि प्रॉपर पद्धतीने आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा आपल्याला अतिशय उत्तम पद्धतीनं परीक्षेमध्ये गेल्यानंतर त्या गोष्टी आठवतात पण, आणि आपल्या हाताला त्याची सवय होऊन जाते. लिहिण्याची असेल, प्रश्न सोडवण्याची असेल, इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्ही गेला असाल तर उत्तर देण्याची असेल, सवय होते. सवयीनं आपण ते उत्तर लिहितो. मित्रांनो, ही अभ्यासाची पंचपदी आहे. मी स्टडी सर्कलच्या मासिकामध्ये खूप वर्षाच्या आधी ह्या पंचपदीवर लेख लिहिला होता, अभ्यासाची पंचपदी नावाचा. खूप वर्ष झाले आता त्या गोष्टीला, पण ही अभ्यासाची पंचपदी आहे. मित्रांनो, जर या सिस्टमॅटिक वेने तुम्ही अभ्यास केलात तर दुसरी गोष्ट आपल्याला महत्वाची असते पुन्हा, की सिलेक्टिव्ह असणं. सिस्टमॅटिक सांगितलं मी तुम्हाला, सिलेक्टिव्ह सांगतोय आता. सिलेक्टिव्ह म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये सिलेबस मध्ये सगळंच कव्हर होतं पण सगळं वाचायचं नसतं. आपले ते गायक आहे ना एक, उर्दूचे शाहीर, काय म्हणतात ते, बुलाती है मगर जाने का नाही. आपल्याला प्रत्येक पुस्तकच वाचावं वाटतं, आपल्याला प्रत्येक लेख वाचावा वाटतो, पण नाही, आपल्याला सिलेक्टिव्ह गोष्टीच करायच्या आहेत. आणि हे सिलेक्टिव्ह कसं निवडायचं, सिलेक्टिव्ह म्हणजे काय, सिलेक्टिव्ह काय निवडायचं, काय अभ्यास करायचा, हे कसं ठरवायचं. तर हे ठरवण्याचे दोन मार्ग आपल्याकडे आहेत. एक सिलेबस, दुसरा क्वेश्चन पेपर, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर. जर तुम्ही सिलेबस व्यवस्थित समजून घेतला आणि प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलेत तर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, काय म्हणजे सिलेक्टिव्ह कसं राहायचं ते तुम्हाला कळेल. फार कमी अभ्यास करून फार चांगले मार्क्स तुम्ही घेऊ शकता, कारण प्रॉपर वेनं पण जायचंय आणि सिलेक्टिव्ह पण जायचंय. मित्रांनो, सिलेक्टिव्ह जर तुम्ही असाल तर फायनल शेवटची आणि तिसरी स्टेज आपल्याला मेथड मधली आहे, आणि ती तिसरी स्टेज आहे ती म्हणजे ऑर्गनाइज असणं. ऑर्गनाइज असणं म्हणजे पुन्हा तेच मी तुम्हाला सांगितलं मगाशी, तेच की तुम्हाला जर विचारलं की तुमच्या सिलेबस मध्ये रिमोट सेन्सिंग हा सेक्शन आहे, रिमोट सेन्सिंगच्या अभ्यासाची तुझी स्टेज काय आहे रे भाऊ. किंवा ताईला विचारलं, आरतीताई आहे इथं, आरतीताईला विचारलं की आरतीताई रिमोट सेन्सिंगची स्टेज काय आहे, तुझ्या अभ्यासाची स्टेटस काय आहे. तर आरतीताईनं लगेच वही उघडून सांगितलं पाहिजे की सर, हा जो पॉइंट आहे सिलेबसचा याला वाचून झालंय माझं, याची नोट्स पण मी काढलेली आहे, याची एक रिव्हिजन झाली, मला याच्या पुन्हा 2 रिव्हिजन करायचे आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये मी याच्यावरचे प्रश्न सोडवणार आहे. मग मी सांगेन की यस, आरतीताई 100% पुढच्या वर्षी IASच्या यादीमध्ये राहील. हंड्रेड पर्सेंट. काही कोणाला विचारायची गरज नाही, कोणत्याही भविष्य वेत्याला विचारण्याची गरज नाही, कोणत्याही एखाद्या बाबाकडे बुवाकडे हात दाखवण्याची गरज नाही. 100% मी सांगेल की आरतीताई पुढच्या IASच्या यादीमध्ये राहील. मित्रांनो, मोटिवेशन, मेथड, मेथड मधले हे सगळे पॉइंट, मेथड जरा पॉइंट मोठा होता, हे सगळे पॉइंट जर तुम्हाला समजले असेल तर तिसरा आणि महत्वाचा पॉइंट आहे, लास्ट बट नॉट द लिस्ट. आता मला तुम्हाला ह्या टप्प्यावर विचारायचं आहे की काय तिसरा पॉइंट असू शकतो. तुम्ही प्रिस्क्राईब करा किंवा तुम्ही अंदाज लावा आणि पटकन या ठिकाणी मांडा की सर हा पॉइंट असू शकतो तिसरा. पटकन मी पाहतो की तुमच्यापैकी किती लोक परफेक्ट अंदाज लावू शकतील. इम्प्लिमेंटेशन म्हणतोय गौरव, ओके, पटापट सांगा, पटापट जरा, पटापट प्रत्येक जण तुम्हाला जे वाटतं की हा तिसरा पॉइंट असू शकतो आता सरांचा. रिव्हिजन तर झालं ना डॉक्टर अमू, रिव्हिजन झालेलं आहे आपलं, मेथड झालेली आहे, मेथड सगळ्यांची झालेली आहे. कदाचित काही लोकांना झोप लागली असू शकते चालू असताना, कारण मी फार कंटाळवाना माणूस आहे, मी काही एवढा असं मनोरंजन वगैरे करू शकत नाही तुमचं, आहे की नाही, बोर माणूस आहे, वय पण जास्त झालंय, टेस्ट पेपर पण नाही, तो मुद्दा घेतला आपण दादा, सातत्य असणे पण नाही वैष्णवी, हे सगळे मुद्दे मी सांगितलेले याच्यात कौटरण्यात आहे. याच्यातला एकही मुद्दा, हे जे 3 पॉइंट म्हणजे 3 पॉइंट आणि त्यातले 3 पॉइंट मी तुम्हाला सांगतोय, त्याच्या पलीकडे काहीच नाहीये.
स्पर्धा परीक्षाच नाहीये त्याच्या पलीकडे काही. आन्सर रायटिंग पण नाही हेमंत. एक्झाम कशी द्यायची ते पण नाही. टेक्निक पण नाही. टेस्ट पेपर पण नाही. पटापट पटापट अंदाज बांधा. एमसीक्यू पण नाही दीपाली. अंदाज बांधा अंदाज. पटकन फास्ट. पुढे जायचंय आपल्याला. 1 मिनिट झालंय मित्रांनो. लिहून घ्या. लास्ट बट नॉट द लिस्ट. लास्ट बट नॉट द लिस्ट. माइंडसेट. तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा प्रॉपर माइंडसेट बनवता आला पाहिजे. स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारा माइंडसेट काय आहे हेच आपल्यापैकी कित्येक लोकांना माहित नाही. तुमच्यापैकी किती लोकांना स्पर्धा परीक्षेचा माइंडसेट पूर्णपणे माहित नाही? त्यांनी मी टाईप करा, त्यांना मी लगेच सांगतो. व्हेरी गुड. ज्यांना ज्यांना वाटतं की यस सर माइंडसेट मला पण अजून प्रॉपर माहित नाही, त्यांनी मी असा शब्द टाईप करायचा इथे. पटापट फास्ट फास्ट. मित्रांनो, आयुष्यात काही मोठं जर साध्य करायचं असेल तर एनर्जी पाहिजे. विदाउट एनर्जी तुम्ही काही करू शकत नाही. व्हेरी गुड. 27 लोकांना वाटते. बरं, 35 लोक आता आपण हजर आहोत. बाकीच्यांना काय वाटते? मित्रांनो, माइंडसेट स्पर्धा परीक्षेचा अतिशय आवश्यक आहे. आणि स्पर्धा परीक्षेच्या माइंडसेट मध्ये यशस्वी कसं व्हायचं याचा माइंडसेट लपलेला आहे. ब्रॉड लेवलला जर तुम्ही पाहायला गेलात तर स्पर्धा परीक्षेचा जर माइंडसेट तुमच्याकडे आला तर आयुष्यात तुम्ही कधीच अयशस्वी होणार नाही याची खात्री मी देतो तुम्हाला. मला सांगा, स्पर्धा परीक्षेतलं यश मिळवण्यासाठी सर्वात मोठी गुंतवणूक आपल्याला कशाची करावी लागते? पैशाची, वेळेची की इतर पुन्हा कशाची? कशाची करावी लागते? वेळेची करावी लागते. बरोबर आहे ना? वेळेची गुंतवणूक सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे, थोडेफार पैसे पण लागतात, नाही असं नाही, पण अतिशय कमी लागतात. इव्हन नसले तरी आपण पर्याय शोधू शकतो. खूप सारे पर्याय आहेत. असे शेकडो विद्यार्थी आहेत आपल्याकडे ज्यांच्याकडे पैसे नव्हते, काहीच नव्हते, तरी यशस्वी झाले. आज अतिशय मोठमोठ्या पदांवर बसलेले आहेत, काम करतायत, अतिशय उत्कृष्ट काम करतायत. माझे एक नाही, दोन नाही, शेकडो विद्यार्थी अतिशय चांगल्या पदावर काम करत असलेले असे आहेत की ज्यांच्याकडे तयारीच्या सुरुवातीला काही 1 रुपया पण नव्हता. त्याच्यामुळे मी खात्रीने सांगू शकतो तुम्हाला की ठीक आहे, तुम्हाला लागेल पैसे, थोडेफार लागेल, नसले तरी चालेल, पण अशी एक गोष्ट आहे जी तुम्हाला दिलीच पाहिजे. ती कोणती? ती म्हणजे वेळ आणि तुमचा माइंड. आपला माइंडसेट स्पर्धा परीक्षेला अनुकूल आपल्याला करावा लागतो. स्पर्धा परीक्षेचा जो अनुकूल माइंडसेट आहे त्याच्यामध्ये यशस्वी माणसाचा आणि अपयशी माणसाचा जो फरक आहे तो काय आहे? तर स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होणारा नेहमी नेहमी मी तुम्हाला सांगितलं तसं प्लॅन मार्गाने चालतो आणि अयशस्वी होणारा कुठलाही प्लॅन करत नाही, जसा दिवस येईल तसा अभ्यास करत जातो. जो यशस्वी होणारा माणूस आहे तो प्रचंड मोटिवेट असतो आणि सतत स्वतःला मोटिवेट करत जातो. जो अपयशी होणारा माणूस आहे तो लहान लहान गोष्टीवरून सतत डिमोटिवेट होतो आणि डिमोटिवेट झाला की त्याच फोकसमध्ये जास्त वेळ राहतो. हे काय आलं बा? वरुण चौधरी, ते काय केलंय तू? हे बंद कर. ओके, दिसतंय क्लिअर आता सगळ्यांना? एक मिनिट, क्लिअर दिसतंय का व्यवस्थित? यस, क्लिअर दिसतंय. व्हेरी गुड. तर मित्रांनो, हा जो माइंडसेट आहे तो माइंडसेट हा आहे की आपल्या जवळ हरण्यासाठी काही नाहीये. आपण काही करोडो अब्ज रुपये घेऊन बसलेलो नाहीये, लाखो रुपये घेऊन बसलेलो नाहीये. राजस्थानी लोकांमध्ये एक मन आहे, ते काय म्हणतात की आपल्या केसातला एक मोठा केस काढा, लांबवाला,
आणि तो समोर जो पहाड दिसतोय त्या पहाडाला गुंडाळून ओढा. जर आला तर पहाड आपल्याकडे येईल, आणि जर नाही आला गेला तर आपला केस जाईल. म्हणजे त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय? म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये जर झोकून देऊन पूर्ण ताकदीनं आपण काम केलं तर आपल्याकडे फक्त यशस्वी होणं आहे. अपयशी व्हायला आपल्याकडे आहे काय? गमावण्यासारखं आपल्याकडे आहे काय? फक्त प्रॉपर वेनं केलं पाहिजे. हा माइंडसेट आहे. दुसरा माइंडसेटचा महत्वाचा पैलू काय आहे? इट्स नेव्हर डाय. म्हणजे ठीक आहे, किती दिवस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा? नाही करायचा. मला 1 वर्ष व्यवस्थित पूर्णपणे करता येतो, 1 वर्षानंतर तू पार्ट टाइम कर, पण 1 वर्ष तरी पूर्ण कर, ताकदीनं कर. काही जण असेही असू शकतात की 1 वर्षभर सुद्धा मी पूर्ण वेळ देऊ शकणार नाही, मी थोडा वेळ देईल, अर्धा अर्धा वेळ, म्हणजे 4-4 तासाचे रोजचे देत जाईल, 3-3 तासाचे रोजचे देईल. हा माइंडसेट असू शकतो. काही लोकांकडे तो पण वेळ नसेल, ते लोक 12वी पासून लगेच कामी लागू शकतात आणि आपल्या रोजच्या दिवसातले 2 तास कंटिन्युअसली पुढचे 5 वर्ष देऊ शकतात. म्हणजे मित्रांनो, माइंडसेट याला म्हणतात. हा व्यवहारवादी माइंडसेट आहे. त्याच्यामध्ये आदर्श पण आहे, त्याच्यामध्ये नेव्हर डाय ही सिच्युएशन आहे. त्यामध्ये काहीही न गमावता बरंच काही मिळवण्याची शक्यता आहे. त्याला आपण माइंडसेट म्हणतो. आणि हा प्रॉपर माइंडसेट जर तुम्हाला मिळवता आला स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं, तर मी तुम्हाला सांगतो आयुष्यात सुद्धा तुम्ही अपयशी होणार नाही, कधीही अपयशी होणार नाही. परंतु त्यासाठी हे जे 3 पॉइंट मी तुम्हाला सांगितलेले आहेत, मोटिवेशन, मेथड आणि त्यातले काही उपमुद्दे, प्रत्येकामध्ये 3-3 मध्ये 3-3 उपमुद्दे मी तुम्हाला सांगितले. एकूण 9 पॉइंट आणि मायक्रो पॉइंट आपण शिकून झालेलो आहोत. अतिशय महत्वाचे पॉइंट आहे, मी खात्रीने सांगतो तुम्हाला. बघा, आपण 32 जण आहोत. सुरुवातीपासून मधात काही लोक एक्स्ट्रा आले गेले, मला मी तुम्हाला सांगितलंय आपण सगळ्यासाठी नाही आहोत. ज्यांची आपली फ्रिक्वेन्सी जुळते त्यांच्यासाठी फक्त आपण आहोत. वर्गामध्ये सगळेच विद्यार्थी असतात, सगळेच जण सारख्या पद्धतीने ग्रहण करत नाहीत. पण तुम्ही जवळजवळ 48 मिनिट या ठिकाणी बसलेला आहात, म्हणजे 100% तुम्हाला हे करायचं आहे आणि तुम्हाला मिळवायचं आहे. तुम्हाला अर्निंग लर्निंग मधला संबंध लक्षात आलेला आहे, तुमच्याकडे प्रॉपर माइंडसेट आहे, प्रॉपर मेथड तुम्हाला मिळवायची आहे, आणि मोटिवेशन कंटिन्युअस ठेवण्याची तुमची वचनबद्धता आहे. हे 100% तुम्ही या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. माझं काम संपलं, इट्स ओव्हर, माझं काम संपलं. याच्या पलीकडे माझं काम काही नाहीये. याच्या पलीकडे सगळं तुम्हाला सांगण्यासाठी नामदेव सर आपले अकॅडमिक हेड आहे, या ठिकाणी हजर आहेत. आपली खूप मोठी टीम आहे, अगदी टीचिंगची टीम आहे, कंटेंटची टीम आहे, मॅनेजमेंटची खूप मोठी वेगवेगळी टीम आहे. ते सगळे काम करतील तुमच्यासाठी. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही महत्वाचे आहात. तुम्ही स्वतः जर का तुमचं महत्व कायम ठेवलं, तुम्ही स्वतः जर का तुमचं महत्व समजून वागलात, तुम्ही स्वतःला राजासारखे जर का ट्रीट केलात, तर मी खात्रीने सांगतो तुम्हाला ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही जिंकणार आहात. म्हणजे माझी आजी आता वारली, माझे आजोबा होते, आमचं जे कुलदैवत आहे ते राजोबा आणि वाघोबा आहे. आणि गमतीनं म्हणा किंवा खरं म्हणा, काही पण म्हणा, काय म्हणायचे माझे आजोबा, की वाघासारखं काम करायचं आणि राजासारखं राहायचं. वाघासारखं काम करायचं म्हणजे काम करताना कुठेच तुम्ही कमी नाही. वाघ बघा, वाघ जेव्हा शिकार करतो तेव्हा तो काही हातचं राखून करतो का? काहीच हातचं राखून करत नाही. तो सगळं पणाला लावतो. तो जरी निसर्गदत्त त्याच्याकडे सगळं असलं तरी. असं तुम्ही वाघ कधी बघितलाय तो शिकार करताना उगाच असं झडप मारून घेतो? नाही, भगरी ताकद लावून काम करतो आणि राहताना राजासारखा राहतो. पण तसं तुम्ही स्वतःला ट्रीट केलं पाहिजे. जरी तुमच्याकडे आज काही नाही असं तुम्हाला वाटत असेल,
तरी तुम्ही आहात हेच सगळं काही आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये फक्त तुम्ही महत्वाचे आहात. ना तुमचा पैसा महत्वाचा आहे, ना तुम्ही कुठं जन्म घेतलेला आहे, गावात आहेत का खेड्यात आहेत, शहरात आहेत, ते महत्वाचं नाहीये. तुम्हाला इंग्रजी किती येतं ते महत्वाचं नाहीये. आणि इव्हन तुम्ही आता किती हुशार आहात, तुम्हाला 10वीत किती भेटले, 12वीत किती मिळाले, ग्रॅज्युएशनला किती मिळाले, हे पण काही महत्वाचं नाहीये. दरवर्षीचा निकाल तुम्हाला हेच सांगतो की IIT वाले पण नापास होतात आणि BA वाले पण पास होतात. दरवर्षीच्या निकालामध्ये तुम्ही हे पाहू शकता. आणि त्याच्यामुळं स्वतःला अजिबात कमी न समजता ह्या तयारीमध्ये लागा. माझा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. पुढचे जे सगळे सेशन तुमचे होणार आहे त्याच्यासाठीचा गुगलचा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी आपले सलीम सर टाकणार आहेत. तो गुगल फॉर्म तुम्ही भरा. ज्ञानज्योतीच्या सगळ्या ज्या सोशल मीडिया आहेत त्याला पण कनेक्ट व्हा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की सरांनी आपल्याला 2 शब्द इथे चांगले सांगितलेले आहे, तर ज्ञानज्योतीला, मला नाही, एक रिटर्न गिफ्ट तुम्हाला द्यायचं आहे. आणि ते रिटर्न गिफ्ट म्हणजे आपला जो गुगलचा रिव्ह्यूची जी लिंक आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी लगेच टाकतो थोड्या वेळात. त्या गुगलच्या रिव्ह्यूच्या लिंकला जाऊन ज्ञानज्योतीला 5 स्टार रेटिंग करा आणि 2 शब्दात का असेना पण तुमचा अभिप्राय त्या ठिकाणी तुम्ही लिहा. मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. अतिशय आनंद वाटला तुमच्याशी आज बोलून. आणि नंतर कंटिन्युअस आपला हा प्रवास चालूच असणार आहे. आता आपले अकॅडमिक हेड नामदेव पासमे सर जॉईन झालेले आहेत. ते तुम्हाला पुढचं टेक्निकल ह्या ज्या गोष्टी आहेत, आपले मेथड, पद्धती काय आहे, सिलेबस काय आहे, कशा पद्धतीने आपण ते पुढे जाऊ शकतो, हे सगळं समजावून सांगणार आहे. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा मी थांबतो. तर आपण आता पुढे साधारणतः 3 मुद्द्यावर मी या ठिकाणी बोलणार आहे. पहिला माझा मुद्दा हाच असेल की साधारणतः या राहिलेल्या आपल्याला सेशन्स मध्ये आपल्याला घ्यायचं काय, राईट. द फर्स्ट पॉइंट विल बी दी रिगार्डिंग जे आपला जवळपास साधारणतः मी असं कन्सिडर करून चाललोय की जे जॉईन झालेले विद्यार्थी असतील ते साहजिकच 2025 ची तयारी करू शकतात. कारण 24 साठी आता टाइम शिल्लक नाहीये. ओके, 24 साठी आता टाइम शिल्लक नाहीये. 2025 मध्ये येणारी जी परीक्षा असेल, जर तुम्ही UPSC ची तयारी करणार असाल, इंग्रजी माध्यमातून करत असाल किंवा मराठी माध्यमातून करणार असाल, किंवा येणारी जी MPSC आहे, MPSC राज्यसेवा, यासाठी साधारणतः काय प्लॅन असला पाहिजे 1.5 वर्षाचा, साधारणतः 1.5 वर्षाचा काय प्लॅन असला पाहिजे, आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. की बघा, मूळ मुद्दा हा आहे की अभ्यास तर खूप जण करतात, कशाही रीतीने अभ्यास करतात, याला अर्थ नाही या शास्त्रामध्ये. इथं येऊन तुम्हाला एक स्ट्रॅटर्जी, सर जसं बोलले की माइंडसेट हा एक वेगळा असला पाहिजे. आणि तो जो माइंडसेट आहे त्या माइंडसेटला एक शेप देता आला पाहिजे. कारण तुम्ही जो 10वी आणि 12वी मध्ये अभ्यास करता किंवा नंतर येऊन डिग्रीमध्ये जो अभ्यास केलेला असतो, बॅचलर डिग्रीमध्ये फर्स्ट इयर टू फायनल इयर, तर तो आणि हा कम्प्लिटली वेगळा. यामध्ये कम्प्लीट वेगळी स्ट्रॅटेजी वापरावी लागते. इथं शक्यतो पाठांतराला कुठलाही बाब नसतो. काही मुद्दे असतात कुठले, की पाठांतर जास्त करायचं नसतं. पाठांतर करायचं म्हणजे पहिल्यांदा समजून घ्यायचं. आता समजून घेणं, कॉन्सेप्ट समजून घेणं म्हणजे काय, हा एक मोठा प्रश्न असतो. तर ते पहिल्यांदा कॉन्सेप्ट जेव्हा तुम्ही समजून घेत असता स्पर्धा परीक्षेमध्ये, ती UPSC असेल, MPSC असेल, त्यामध्ये सहसा एखाद्या संकल्पनेला जेव्हा तुम्ही घेता, तर त्या संकल्पनेला एकदा त्याचा सेग्रिगेशन करायचं, त्याला सेपरेट करायचे शब्द, आणि त्या कॉन्सेप्टला तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कनेक्ट करता आलं पाहिजे. की समजा एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, की समजा तुम्ही बाष्पीभवन किंवा एक वर्षा, म्हणजे पाऊस कसा पडतो त्याचं एक चक्र असतं. पाऊस कसा पडतो सगळ्यांना माहिती आहे. असं कन्सिडर करून मी सांगतो, पाऊस कसा पडतो की पाणी असतं जमिनीवरती, खूप तापमान पडतं, तापमान वाढल्यानंतर पाण्याची वाफ होते, वाफ वर जाते, वर होते, वर जशी 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 वर जाते, वर झाल्यानंतर त्याचं कंडेन्सेशन होतं, आणि कंडेन्सेशन झाल्यानंतर तो खाली द्रवाच्या स्वरूपामध्ये पाणी पडतं, त्याला आपण पाऊस म्हणतो. ही पावसाची एक पद्धत आहे पाऊस पडण्याची. तर एक्झॅक्टली आता जेव्हा तुम्ही हे करणार ना, तर तुम्हाला इथं कॉन्सेप्ट समजणं म्हणजे काय, जर हे समजलं असेल की पाऊस कसा पडतो, हे जर चक्र तुम्हाला माहित असेल, तर तुम्हाला जर मी विचारलं की एक्झॅक्टली पाऊस कसा पडतो, याचं एक उदाहरण दैनंदिन जीवनामध्ये आहे का तुमच्या, तर मला गॅरंटेड माहित आहे बरेच विद्यार्थी सांगू शकणार नाही. कुणाला माहित आहे की एक्झॅक्टली पाऊस पडण्याचं जे चक्र आहे, एक्झॅक्टली तुमच्या रोजच्या जीवनामध्ये पण एक्झॅक्टली ती प्रोसेस होते. आहे कुणाकडे एक्झाम्पल? येस, कोणी सांगू शकतं मला? यस? नाही, कोणी नाही सांगू शकत. आणि हेच हेच मी बोलतो, जे अप्रोच आहे ना, तो अप्रोच हाच असला पाहिजे. येस, हा सांगू शकता, ज्याला येत असेल तर कुठे सांगू शकता. ठीक आहे, बघा. कुठं होतं की समजा आपला टिफिनचा बॉक्स असतो,
टिफिनचा बॉक्स जो आपण गरम करतो, गरम पोळी टाकतो, चपाती टाकतो आणि तो पॅक करून घेऊन जातो. आणि तुम्ही काही काळानंतर जेव्हा टोपण काढलेलं असतं त्याचं झाकण जेव्हा काढता, तर वर ड्रॉप्स असतात त्या झाकणाला, त्या जे टिफिनचं जो आपलं झाकण असतं टोपण, त्यामध्ये ड्रॉप्स असतात. तर ते सुद्धा एक पावसाचं चक्रच आहे. म्हणजे तुम्ही वाचलेल्या संकल्पनेला रोजच्या जीवनामध्ये कुठं लागू होतं का, जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा ते दीर्घकाळासाठी लक्षात राहतं, ते कॉन्सेप्ट समजून घेते. आता कॉन्सेप्ट कशी समजायची त्यासाठी सेपरेट लेक्चर्स पण आपण ज्ञानज्योतीमध्ये घेतोच. तुम्हाला एक मी तोंड ओळख या ठिकाणी दिली की कशा पद्धतीने हे कॉन्सेप्ट समजायचे असतात, तर त्याला रोजच्या जीवनासोबत कनेक्ट करायचं. सहज तुम्हाला एखादी प्रश्न विचारला, सर अर्थव्यवस्था आता खूप समजा आता आपण नेहमी एक प्रश्न ऐकतो, पेट्रोलचे भाव वाढले, भाजीपाल्याचे भाव वाढले, तर तुम्ही तो संकल्पना लगेच सिलेबसमध्ये कुठं आहे का? सिलेबसमध्ये आहे. चलनवाढ, इन्फ्लेशन, कशामुळे इन्फ्लेशन होतं, कशामुळे चलनवाढ होतं आणि माझ्या रोजच्या जीवनामध्ये काय होत आहे, याच्यासोबत जर तुम्हाला कनेक्शन करता आलं, तर हा झाला स्पर्धा परीक्षेचा दृष्टिकोन. आणि ते आपण ज्ञानज्योतीमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून शिकवत असतो. तुम्हाला एक आयडिया दिलेले आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते अभ्यासाला चालू करायचे. आता साधारणतः मी तुम्हाला सांगितलं की 2025 चे जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्याकडे साधारण 1.5 वर्ष शिल्लक आहे ना, पुढला 1 वर्ष. आणि 25 मध्ये एप्रिल आणि मे मध्ये राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आणि एमपीएससीची युपीएससीची पूर्वपरीक्षा साधारणतः त्यावेळेस असते. तर असं कन्सिडर करून 1.5 वर्षामध्ये तुम्ही काय काय करू शकता, त्याचा एक उहापोह, त्याचा एक क्लॅरिटी मी तुम्हाला इथे देतो. बघा, ही 1.5 वर्षाची स्ट्रॅटर्जी एक लक्षात घ्या सगळ्यांनी. आता या 1.5 वर्षाच्या स्ट्रॅटर्जीमध्ये रॅन्डमली कधीही केव्हाही काही करायचं नाही. प्लीज कृपा करून हे लक्षात घ्या. खूप विद्यार्थी काही रॅन्डमली केव्हाही काही करतात, याला काहीच अर्थ नाही. त्याला प्रॉपर एक स्ट्रॅटर्जी असली पाहिजे. आणि त्या स्ट्रॅटर्जीमध्ये काय करायचं, त्याला प्रॉपरली तुम्हाला डिवाइड करता आलं पाहिजे. कसं डिवाइड करायचं? आता समजा हा डिसेंबर मंथ चालू आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. म्हणजे साधारणतः डिसेंबरचं राहिलं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या मंथमध्ये साधारणतः तुम्ही बेसिक्स करायचे. बेसिक मध्ये तुम्ही एनसीआरटी करू शकता. जे स्पेसिफिकली स्टुडंट्स ची तयारी करणार आहेत, ची तयारी करणार आहेत, त्यांची एनसीआरटी वर फोकस करावे. आणि जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करणार आहेत त्यांनी स्टेट बोर्डवर फोकस करावं. त्यांनी स्टेट बोर्डवर फोकस करावं. स्टेट बोर्डचे पुस्तकं साधारणतः कुठले पुस्तक वाचावे सर एनसीआरटी मध्ये? एनसीआरटी मध्ये साधारणतः जॉग्रफी वाचावी, हिस्ट्रीचे पुस्तक वाचावेत, पॉलिटीचे पुस्तक वाचावेत, इकॉनॉमीचे पुस्तक वाचावेत. साधारणतः या पुस्तकावर तुम्ही फोकस करायचे. हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमी. किती वाचावे सर? साधारणतः 5वी ते 11th स्टँडर्ड मध्ये तुम्ही वाचू शकता. कशासाठी? हे बेसिक साठी असतं, फक्त आता ऐकून घ्या. त्याच्यानंतर स्टेट बोर्ड, राज्यसेवेच्या करणाऱ्या मुलांनी युपीएससी करायची की नाही का? 100% करा, काय हरकत नाही. पण प्युअर तुमचं राज्यसेवेवर फोकस आहे, तर त्यासाठी तुम्ही राज्यसेवेची सुद्धा भूगोलाचे पुस्तक वाचा, इतिहासाचे पुस्तक वाचा, राज्यशास्त्राचे पुस्तक वाचा, अर्थशास्त्राचे वाचा आणि विज्ञानाचे पुस्तक वाचा. हे साधारणतः तुम्ही करू शकता. स्टेट बोर्ड म्हणजे महाराष्ट्र सरकारचे मराठी माध्यमातले पुस्तकं जे आपण 5वी ते 10वी करतो ते. एनसीआरटी, एनसीआरटी ही इंग्रजी माध्यमातून असते मुलांना आणि प्लस हिंदी माध्यमातून असते. आता जे इंग्रजीतून करणार आहेत त्यांनी इंग्रजीचे 100% इंग्रजीचे पुस्तक वाचा. जे समजा मराठी माध्यमातून करणार युपीएससी, हा एक खूप मोठा प्रश्न असतो. ओके. मराठीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? युपीएससी मराठी करणार आहेत, सगळे सगळे लक्षात घ्या. टोटल माहिती आपल्या जवळ असू द्या, त्यानंतर तुम्ही डिसाईड करा. तुम्ही काय करता? कुठलं तरी युट्यूबचा एखादी व्हिडिओ ऐकता, कुठं तरी एखादी शॉर्ट्स बघता आणि म्हणता की मला असं करायचं. व्यवस्थित प्रत्येक गोष्टीचं एक विश्लेषण, सायंटिफिक विश्लेषण असलं पाहिजे. मी का करतोय, कशासाठी करतोय, काय प्लॅन असला पाहिजे, 100% यश मिळतं. असे अनेक विद्यार्थी आमच्या हाताकडून गेलेले आम्ही पाहिलेले. म्हणून हे स्ट्रॅटर्जी सेशन्स मी तुम्हाला त्यासाठी डिस्कस करतोय. आपण वेगवेगळ्या टायमाला वेगवेगळे पॉईंट डिस्कस करू, पण आजचा जो माझा अर्धा तास माझ्याकडे वेळ आहे, तर त्यामध्ये मी तुम्हाला हेच सांगत आहे की साधारणतः 25ला तुम्ही करणार असाल तर कसं करायचं. जसं मी तुम्हाला सुरुवात केली आहे, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हा जो 4-4.5 महिन्याचा कालावधी आहे, यामध्ये तुम्हाला एनसीआरटी किंवा स्टेट बोर्डचे पुस्तकं करायचे. एनसीआरटी किंवा स्टेट बोर्ड हे सुरुवातीला बेसिक करून घ्या. डायरेक्ट सिलेबसला हात नाही लावायचा. हात जेव्हा लावचाल तेव्हा 2-2, 4-4 वर्ष लागतील. कारण तुम्हाला जोपर्यंत बेसिक्स या क्षेत्रामध्ये क्लिअर नाहीये, बेसिक्स कळणार नाहीये, तोपर्यंत तुम्ही तिथे उडी मारू शकत नाही. अन्यथा हे अपयशाचं कारण ठरेल तुमच्या. हे लक्षात घ्या. हे खूप तळमळीने शब्द मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला जेन्युइनली वाटते मला एक्झाम क्रॅक करायची, तर तुम्हाला हे करावं लागेल. बेसिक पासून चालू करावं लागेल. आणि त्या बेसिक मध्ये काय असेल, परत एकदा सांगतोय, खूप विद्यार्थ्यांना माहित असतं पण करत नाही. एनसीआरटीवर कृपा करून, एनसीआरटीवर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, त्याचे कॉन्सेप्ट समजा.
आपल्याला स्वतः होत नसेल तर तुम्ही कुठल्याही क्लासला जॉईन करा, पण बेसिक करा, ज्ञानज्योतीला करा, कुठलेही करा. मुद्दा आहे बेसिक क्लिअर करणं. ओके, त्याच्या नोट्स काढा. एनसीआरटीचा अभ्यास केला समजा, ऐकून घ्या, मी मला एमपीएससी दोघांनी सांगणार. एनसीआरटी आहे त्याच्या शॉर्ट नोट्स काढा. शॉर्ट नोट्स काढायच्या लगेच काढायच्या का? नाही. नो, बिग नो आहे. डायरेक्ट नोट्स कधीच काढायचे नाहीत, लक्षात घ्या. डायरेक्ट नोट्स कधीच काढायचे नाही. फर्स्ट रीड इट, एकदा व्यवस्थित वाचून घ्या, समजून घ्या. त्यानंतर आपापल्या पद्धतीनुसार आता दुसऱ्या किंवा मोस्ट ऑफ तिसऱ्या वेळेस त्याला शॉर्ट नोट्स मध्ये बनवा. डायरेक्ट गेलं डायरेक्ट चालू केलं. नोट्स कशा असतात, एखादी कॉन्सेप्ट समजल्यानंतर समजा तुम्हाला मी म्हंटल की समजा मी म्हटलं की तुम्हाला खिचडी बनवायची आहे, तर खिचडी बनवायची आहे म्हटल्यानंतर मी तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे मित्रांनो की डायरेक्ट जाऊन तुम्ही खिचडी बनवता का नाही, तर पहिल्यांदा त्याची प्रॉपर माहिती घेता. एक नाही, अजून दुसऱ्याकडून माहिती घेता, 2 माणसाची माहिती घेता, आणि त्यानंतर तुमची एक स्वतःची युनिक मेथड तुम्ही त्यातून विकसित करता. ते तसंच आहे. एकदा वाचून चालत नाही. एकदा वाचा, त्यानंतर दुसऱ्यांदा वाचा, आणि त्यानंतर मग दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळेस नोट्स मेकिंगला तुम्ही जावा. नोट्स काय असतात यासाठी मी वेगळे सेपरेट सेशन घेईन की नोट्स बनवायच्या कशा. त्याचे एक्झाम्पल मी तुम्हाला कधीतरी नंतर आपले जे फ्री सेशन असतात किंवा ज्ञानज्योतीमध्ये तुम्ही आला तर नक्कीच त्यावर्षी आपण वेगळे सेशन घेतोच. आता एक सुपरफिशियल मी तुम्हाला आयडिया देते. ओके, आणि तसंच स्टेट बोर्ड म्हणजे जे महाराष्ट्र राज्याचे मराठीचे पुस्तक आहेत तिथे तेच पॅटर्न लागू करा स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांनी. ओके, ठीक आहे. प्रश्न मी घेणार आहे नंतर. एकदा हे सगळं झालं ना, प्रश्न एक 15 ते 20 मिनिटात माझं हे सगळं सांगून झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये जे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न घेणार आहेत. फक्त तुमचा जेन्युन आणि प्रामाणिक प्रश्न असला पाहिजे. मी प्रामाणिक मदत करतो, त्यामुळे थोडा वेळ थांबा. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊया आपण. बघा, त्यानंतर दुसरा टप्पा असतो एप्रिलच्या एंडिंग पासून चालू करू शकतो. एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. ओके, म्हणजे एप्रिल सोडून द्या, एप्रिल बेसिक आहे. मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. ओके, एवढ्यामध्ये इथं मात्र प्रॉपर सिलेबसला तुम्ही युपीएससी असेल, राज्यसेवा असेल, इथं मात्र तुम्ही चालू करू शकता. सुरुवातीच्या काळामध्ये जे मी तुम्हाला म्हटलं की डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, जो सुरुवातीला काळ सांगितला मी 4 महिन्याचा, तिथं फक्त काही एनसीआरटी किंवा स्टेट बोर्ड करायचं का आणि फक्त त्याच्या नोट्स बनवायच्यात का? नाही, त्यामध्ये तुम्ही सोबत न्यूज पेपर रिडिंग चालू करायची असते. न्यूज पेपर, आजपासून न्यूजपेपर वाचायला चालू करा. आजपासून बातम्या बघायला चालू केल्या. आजपासून लोकसभा टीव्ही लिहून घ्या. लोकसभा कुठलंही पाहिजे नाही, लोकसभा टीव्ही. लोकसभा टीव्ही मध्ये जे डिबेट्स असतात मित्रांनो, लोकसभा टीव्ही मध्ये जे डिबेट्स असतात ते खास करून युपीएससीच्या विद्यार्थ्यांनी, मराठी युपीएससीच्या विद्यार्थ्यांनी करावे लागतात. खूप गरजेचं आहे. एखाद्या एमपीएससीच्या नाही केले तर चालेल, पण युपीएससीने 100% करायचे मित्रांनो लोकसभा टीव्हीवरचे डिबेट्स. ते डिबेट्स जेवढं वाचाल तेवढं हा इंटेलेक्च्युअल, तेवढी ही बुद्धी विकसित होईल, आणि कुठेही तुम्हाला युपीएससीचा इंटरव्ह्यू असो, राज्यसेवेचा इंटरव्ह्यू असेल, नक्कीच तुमच्यामध्ये विश्लेषण करण्याची क्षमता विकसित होते. आपली बुद्धी ही एक पाऊल पुढे जाते. आपलं विश्लेषण करण्यामध्ये आपल्यामध्ये तर्क निर्माण होतो, आणि तर्क निर्माण करायचं असेल तर त्यासाठी हे स्कॉलर, एक्सपर्ट लोकांचं ओपिनियन ऐकणं गरजेचं असतं, रादर दॅन आपल्या मित्राचं, पाहुण्याचं, कुणाचं तरी काही ऐकायचं. त्याला काही अर्थ नसतो. त्यासाठी तर्क विकसित करावा लागतो या स्पर्धा परीक्षेमध्ये, आणि हा तर्क चांगल्या तज्ञ लोकांकडून विकसित होतो. आणि तो तर्क कुठलंही न्यूजपेपर नाही तर लोकसभावरती जे महत्वाचे डिबेट्स असतात, एखाद्या वेगवेगळ्या विषयावर डिबेट असतात की भारतामध्ये इंटरनेट सगळ्यांना दिलं पाहिजे का नाही, भारतामध्ये शिष्यवृत्ती चालू केली पाहिजे का नाही, रिझर्वेशन हे असलं पाहिजे का नाही, अशा वेगवेगळ्या विषयांवर तज्ञ लोक बोलतात. ते ऐकून ऐकून मित्रांनो आपला बुद्ध्यांक वाढतो, आणि जेव्हा आपली बुद्धी वाढते, आपली विचार करण्याची क्षमता वाढते, तर साहजिक आपला कॉन्फिडन्स वाढतो, आपला आत्मविश्वास वाढतो, आणि आपल्याला वाटतं आपण ग्रामीण भागातून करू, शहरी भागातून करू, तर आपण हे एक्झाम क्रॅक करू शकतो, आणि आपल्या स्वप्नापर्यंत 100% आपण जाऊ शकतो. आणि ते स्वप्न जवळ आहे मित्रांनो, फक्त एक चांगली स्ट्रॅटर्जी तुम्हाला गरजेची आहे. समजतंय का? झोप यायला लागली? आणि मला असं वाटतंय की हे असे डिबेट्स पाहून तुम्ही करू शकता. ओके, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये न्यूज पेपरनं चालू करा, त्याचबरोबर बेसिक पुस्तकं. हे झाले की नंतर दुसरा टप्पा मी सांगत आहे, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधी प्रॉपर सिलेबसला तुम्ही डायरेक्ट हात घालू शकता. त्यामध्ये तुम्हाला दिलेला प्रिलिमचा सिलेबस असेल युपीएससीचा, प्लस मेन्सचा सिलेबस असेल. हा सिलेबस घेऊन तुम्ही तयारी करू शकता. प्लस प्लस मित्रांनो, ज्यांना माहित नसेल, प्री मेन्सचा सिलेबस सगळ्यांना कंपल्सरी कॉमन असतो. त्याचबरोबर तुम्हाला ऑप्शनलचा सिलेबस करायचा असतो. इथं मात्र तुम्हाला ऑप्शनलच्या क्लासेस तुम्ही जॉईन करू शकता. इथं तुम्ही डायरेक्ट सिलेबसला जॉईन करू शकता. ऑप्शनल क्लासेस तुम्ही आता जॉईन करू शकता, त्यामध्ये काही डाऊट नाही. ओके, पण बेटर असेल की तुम्ही साधारणतः
एप्रिल मे मध्ये जेव्हा चालू होतात ते फ्रेश तिथून तुम्ही जॉईन केलेले कधी चांगले असतात. तर हा कॉम्बिनेशन प्री मेन्सचा सिलेबस प्लस ऑप्शनलचा सिलेबस चालू करायचा. ओके, हा एक दुसरा टप्पा झाला. लिहून घेतलं, प्री प्लस मेन्स प्लस ऑप्शनल क्लासेस तुम्ही इथं लावू शकता. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः जसं म्हटलं ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर असेल आणि डिसेंबर असेल, हा जो टप्पा असेल इथं राहिलेला ऑप्शनलचा सिलेबस करायचा, किंवा क्लासेस लावले असेल क्लासेस करायचे, किंवा सेल्फ स्टडी करत असाल सेल्फ स्टडी करा, पण ऑप्शनलचा सिलेबस कंटिन्यू ठेवायचा. आणि प्लस जसं मागच्या टप्प्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये, कुठला दुसरा टप्पा, मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा, त्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी, काय सांगितलं होतं मागच्या टप्प्यामध्ये, प्री प्लस मेन्स प्लस ऑप्शनल सांगितलं होतं. आता प्री प्लस मेन्स तिथं झाल्यानंतर जो काही मेन्सचा थोडा सिलेबस शिल्लक असेल तुमचा, जिथं झालेला नसेल, तो सिलेबस राहिलेला मेन्सचा सिलेबस प्लस राहिलेला ऑप्शनलचा सिलेबस इथं कम्प्लीट करून घ्यायचा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. आणि त्याचबरोबर या कालावधीमध्ये आन्सर रायटिंग क्लास चालू करायचं. उत्तर लिखाण, आन्सर रायटिंगची खूप महत्वाची प्रॅक्टिस असते. खरं तर तुम्ही मला विचारलात 10 लाख पूर्व परीक्षा देतात युपीएससी मध्ये, 2 लाख पूर्व राज्यसेवा परीक्षा देतात, आणि 1.5 लाख जो साधारणतः 99.99% लोक फेल होतात. त्यातलं वन ऑफ द रिझन जे फेल होण्याचं आहे, खास करून युपीएससी मेन्सला मुलांना कलेक्टर सारखी मोठी पोस्ट असते आणि आपण त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय होतो. जर सर्वे काढला तर अनेक कारण आहेत, त्यातलं एक महत्वाचं कारण असतं की आपण कधी आन्सर रायटिंग योग्य पद्धतीनं जी युपीएससीच्या लेवलची आवश्यकता असते ती केलेली नसते. आपण प्रीचा टप्पा पार केल्यानंतर जेव्हा मेन्स येणार असते ना, तो जो कालावधी असतो प्री नंतर मेन्स, साधारणतः 2-3 महिन्याचा कालावधी असतो, त्या कालावधीमध्ये आपण मेन्सची तयारी चालू करतो. ती गलती करू नका. पहिल्यांदा प्री पास झाला डायरेक्ट मेन्स झालं पाहिजे, मेन्स झालं की इंटरव्ह्यू क्रॅक करून तुमच्या पोस्ट. ठीक आहे, आपण कंटिन्यू करूया. राईट, तर माझं जे मी तुम्हाला सांगत होतो मित्रांनो, साधारणतः आपला टप्पा चालू होता. कुठला टप्पा चालू होता, एक मिनिट या. तर मी तुम्हाला सांगितलं होतं साधारणतः तिसरा टप्पा ज्या गोष्टी करत होतो आपण, तिसरा टप्पा कुठला होता की ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर. ओके, या 3 टप्प्यामध्ये आपल्याला करायचे काय, हा 3 टप्पा जो आहे, तिसरा टप्पा जो आहे मुलांनो, यामध्ये मेन्सचा जो राहिलेला सिलेबस असेल, व्यवस्थित घेऊन घ्या, मेन्सचा राहिलेला सिलेबस प्लस ऑप्शनल जो आपण सेकंड टप्प्यामध्ये चालू केला होता, इथं मात्र सर्व कंप्लीट करून घ्यायचा आहे. तो मात्र पूर्णपणे तुम्हाला इथं कंप्लीट करून घेणं आहे. ही स्ट्रॅटर्जी आहे, ही स्ट्रॅटर्जी आहे. स्ट्रॅटर्जी कशाला म्हणतात, माइंडसेट काय असतो ते जे सरांनी, आपल्या विशाल सरांनी सांगितलं होतं, त्यालाच मी एक प्रात्यक्षिक रूप देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. की कधीही ऑप्शन चालू करायचं नाही, कधीही मेन्स चालू करायचं नाही. ही एक स्ट्रॅटर्जी आहे, याला सायंटिफिक स्ट्रॅटर्जी असं म्हणतात. आणि ही स्ट्रॅटर्जी ही आपण नाही सांगत आहे, अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये सक्सेस मिळवले. ती स्ट्रॅटर्जी आज ज्ञानज्योतीच्या टीम मार्फत तुमच्यासोबत शेअर केली जाते. आणि कृपा करून या स्ट्रॅटर्जीला तुम्ही तुमच्या यामध्ये फ्लेक्झिबिलिटी असू शकते की सर असंच करावं असं नाही, एक आयडिया, रफ आयडिया देते, मागे पुढे तुमच्या सिच्युएशन नुसार तुम्ही करू शकता. यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रतिरोध नाहीये, रेजिस्टन्स नाही. ओके, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेला मेन्सचा सिलेबस, लक्षात घ्या मी काय म्हणतो, राहिलेला मेन्सचा सिलेबस, रिमेनिंग सिलेबस ऑफ मेन्स. एक एक शब्द महत्वाचे मुलांनो. ऍड द रिमेनिंग सिलेबस ऑप्शनल यू नीड टू कम्प्लीट ऍज सुन एज पॉसिबल टिल डिसेंबर 2024. आपण 25 स्ट्रॅटर्जी डिस्कस करतोय. आणि त्यानंतर शेवटचा टप्पा राहतो, आणि प्लस एक राहिलं, काय राहिलं, मी काय सांगितलं त्या टप्प्यामध्ये काय करायचं तुम्हाला, आन्सर रायटिंग, उत्तर लेखनाची तयारी हे 3 महिने चांगली करायची असते. इथं मात्र तुमचा, कारण इथं तुमचा बऱ्यापैकी मेन्सचा सिलेबस बऱ्यापैकी काय संपतच आलेला असतो, ऑप्शनलचा सिलेबस संपत आलेला असतो. आता जेव्हा तुम्हाला पूर्ण ज्ञान आलेलं असतं, एक ज्ञानाची सचोटी, ज्ञानाचं गाठोडं तुमच्याकडे असतं, त्यावेळेस तुम्ही उत्तर लेखनाला चालू करू शकता. इथं तुम्हाला उत्तर लेखन करू शकता. खास आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस ज्ञानज्योती करून घेते. खास आन्सर रायटिंग प्रॅक्टिस तुमच्या जवळ कुठे चांगले क्लासेस असतील तुम्ही त्याचाही विचार करू शकता. नसेल तर ज्ञानज्योती खास त्यासाठी आन्सर रायटिंगचे सेशन्स घेत असते, आणि आपण आपल्या क्लासेसच्या माध्यमातून हे करतच असतो. ओके, तर हे तुम्हाला या टप्प्यामध्ये तुम्ही करू शकता. आणि राहिलेला हा शेवटचा टप्पा आहे मित्रांनो, लास्ट टप्पा जो असतो, हा टप्पा चालू होतो जानेवारी, ओके एक सेकंड, जानेवारी 2025 ते साधारणतः एप्रिल 2025. काय एप्रिलमध्ये, साधारणतः एप्रिलमध्ये राज्यसेवाची एक्झाम होऊ शकते 2025 मध्ये, आणि युपीएससीची मे मध्ये होऊ शकते. तर या टप्प्यामध्ये, म्हणजे हा शेवटचा टप्पा ज्याला आपण फोर्थ टप्पा असं म्हणतोय, या टप्प्यामध्ये जानेवारी ते एप्रिल 2025 हा जो फोर्थ आणि लास्ट टप्पा आहे,
त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त कशाचा अभ्यास करावा लागेल, परीक्षा कशाची आहे, प्रिलिमची असते पहिल्यांदा, नंतर मेन्स असतं, नंतर इंटर असतं. म्हणजे हा जो मी सांगत आहे, एप्रिलमध्ये राज्यसेवाची प्रिलिम येऊ शकते आणि मे मध्ये युपीएससीची प्रिलिम येऊ शकते. तर इथं मात्र तुम्हाला यू नीड टू गिव्ह दी 100% कॉन्सन्ट्रेशन ओनली वन सेगमेंट अँड दॅट इज ऑल अबाउट प्रिलिम, पूर्व परीक्षा. यावरती फोकस करायचे, प्रिलिमचे फोकस करायचंय. इथं मात्र प्रिलिमवर पूर्णपणे तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. सर इथं मी पहिल्यांदा तो का अगोदर तुम्ही अभ्यास कधी प्रिलिमचा अभ्यास केलेला आहे अगोदर, कुठल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये? दुसरा टप्पा कुठला होता परत सांगतो मी. चालू कुठून केला आपण? डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. नंतर दुसरा टप्पा होता एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत. तर तो जो दुसरा टप्पा होता त्यामध्ये पूर्वची परीक्षा तुम्ही केलेली आहे, त्याचा अभ्यास व्यवस्थित केला होता. त्यावेळेस तुम्ही नोट्स पण भरपूर काढलेल्या होत्या, तुम्ही नोट्स भरपूर काढल्या होत्या, सर्व काही केलं होतं मित्रांनो. जस्ट मिनिट. इथं मात्र तुम्हाला त्याच्यावरचे जे राहिलेलं काय असेल, तुमचा सिलेबस काही शिल्लक असेल तो, आणि पूर्व परीक्षेचं इथं मात्र तुम्ही प्रॉपरली रिव्हिजन करू शकता. ज्या तुम्ही रिव्हिजनच्या नोट्स काढलेल्या असतात त्या रिव्हिजन करू शकता. आणि प्लस रिव्हिजन बरोबर इथं मात्र तुम्ही भरपूर टेस्ट सॉल्व्ह करू शकता. कशाच्या? मेन्सच्या. झोपलात का? प्रिलिमच्या मित्रांनो, मेन्स परीक्षा आहे का पूर्व परीक्षा आहे, त्यामुळे तुम्ही पूर्व परीक्षेसाठी टेस्ट सिरीज एखादी जॉईन करू शकता, एखादी क्रॅश कोर्स जॉईन करू शकता आणि जास्तीत जास्त रिव्हिजन तुम्हाला या ठिकाणी करू शकता. पण हा पूर्ण फोकस हा जानेवारी ते एप्रिल हा पूर्णपणे फक्त आणि फक्त प्रिलिमसाठीच पाहिजे, फक्त प्रिलिमसाठीच पाहिजे, हे मात्र तुम्ही लक्षात घ्या. मग काय करायचं? प्रिलिमचं रिव्हिजन करायचं आणि प्लस टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायची. आणि जर शक्य असेल तर एखादी क्रॅश कोर्स तुम्हाला रिव्हिजनसाठी जॉईन करता आला तर तेही तुम्ही विचार करू शकता. तर असा एक साधारणतः तुम्हाला मी प्लॅन सांगितलेला आहे की येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये तुमचा प्लॅन कसा असला पाहिजे. ओके, नाव लिसन. एकदा लास्ट टाइम सांगतो, त्यानंतर मी दुसरा सेगमेंट चालू करेन. मी म्हटलं आता डिसेंबर महिन्यात चालू आहे सध्या, कुठला चालू आहे? 2022. 2022 चालू आहे का? नाही, 2023 बरोबर आहे. 2023ला हा डिसेंबरला चालू आहे. तर तो तुमचा साधारणतः मी तुम्हाला म्हटलं की डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मॅक्स एप्रिल, यामध्ये तुम्ही काय करू शकता? बेसिक्स पुस्तकं जे मी तुम्हाला सांगितले, बेसिक बुक्स प्लस न्यूजपेपर रिडिंग चालू करू शकता साधारणतः. याला ऑप्शन माझ्या मते शक्य तर मार्च पर्यंत कम्प्लीट करून घेऊ शकतो. त्यानंतर एप्रिल पासून जे चालू करू शकता, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ओके, इथं तुम्ही खास करून प्री प्लस मेन्स प्लस ऑप्शनलच्या सिलेबसला चालू करू शकता. ऑप्शनलचा सिलेबस, इथे प्री मेन्सचा सिलेबस जो काही असतो तुम्ही सेल्फ करा किंवा क्लासेस त्या मदतीने करा. हा, मी प्रश्न उत्तर सगळ्यांचे घेणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर राहिलेला रिमेनिंग सिलेबस ऑफ मेन्स म्हणजे मुख्य परीक्षेचा राहिलेला सिलेबस प्लस ऑप्शनल कंटिन्यू करू शकता. ऑप्शनल सिलेबस कंटिन्यू करू शकता, ऑप्शनलचे क्लासेस लावले असेल तर ते कंटिन्यू करू शकता. आणि प्लस आन्सर रायटिंग करू शकता. आणि नंतर जानेवारी ऑनवर्ड्स तुम्ही जानेवारी नंतर काय करू शकता? जानेवारी नंतर पूर्व परीक्षेवर फोकस करू शकता, त्याचं रिव्हिजन करू शकता, टेस्ट सॉल्व्ह करू शकता, वेगवेगळे पूर्वच्या टेस्ट सिरीज चालवतात ते करू शकता. हा एक तुम्हाला मी रफ आयडिया दिलेले आहे, अशी एक स्ट्रॅटजी या ठिकाणी डिस्कस केले, यामध्ये तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. ओके, तर हे मुद्दा मी तुम्हाला सांगितलं, अशा पद्धतीने तुम्हाला एक मी रफ आयडिया या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर तर पुढे जायचं. आता राहतो प्रश्न की हे डिस्कस केल्यानंतर खूप विद्यार्थ्यांचं असतं की सर बुक लिस्ट द्या, है ना. बुक लिस्ट खूप विद्यार्थ्यांचं असते. मी तुम्हाला एक बुक लिस्ट रफ आयडिया देतो, पण एक बुक लिस्ट तुम्हाला ज्ञानज्योतीचं मिशन ज्ञान ज्योती एक टेलिग्राम चॅनल आहे, मला वाटतं टेक्निकल टीम इथे प्रेझेंट असेल. टेक्निकल टीम तुम्हाला एक लिंक पण शेअर करेल, त्या चॅनलला करा. साधारणतः शनिवारपर्यंत, मागच्याच वेळेस आपलं ठरलं होतं की बुक लिस्ट द्यायची, पण ती तयार झाली नाही. त्यामुळे आता त्या काळामध्ये एक आपण चांगली बुक लिस्ट राज्यसेवेसाठी युपीएससी साठी सेपरेट बुक लिस्ट आपल्या तुम्हाला मी देणार आहे. ते कुठल्या चॅनलवर तुम्हाला जॉईन करायचं, शनिवारी किंवा रविवारी मॅक्सिमम तेपर्यंत तुम्हाला ती पीडीएफ मिळेल. मिशन ज्ञान ज्योती नावाचा आपला टेलिग्राम चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करा. तुम्हाला तिथे बुक लिस्ट आपण लवकरात लवकर प्रोव्हाइड करू, एमपीएससीच्या मुलांसाठी सुद्धा आणि युपीएससीच्या मुलांसाठी सुद्धा. ओके, हा झाला दुसरा मुद्दा. ओके, त्यानंतर तिसरा एक मुद्दा, तरी विद्या, हा
युपीएससी मराठी खूप लोकांचं मला खूप आम्हाला इथं क्वेरी येत असते ज्ञानज्योतीमध्ये. हो, ज्ञानज्योती युपीएससी मराठीचे सेपरेट क्लासेस घेते. ओके. आणि त्यामध्ये जे खूप लोकांचं असतं की सर युपीएससी करायचं आहे परंतु मराठीमध्ये पुस्तकं नाहीत. हो, मराठीमध्ये पुस्तकं अवेलेबल नाहीत. हे दुर्दैव आहे की अजूनही चांगल्या क्वालिटीचे पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध नाहीत. पण आपण मात्र ज्ञानज्योतीमध्ये एनसीआरटीचे जेवढे शक्य जेवढे महत्वाचे एनसीआरटीज आहेत त्याला मराठीत केलेले आहेत. इंग्रजी एनसीआरटीला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्याचं भाषांतर आपण मराठीत केलेलं आहे आणि त्याचे पुस्तकं ज्ञानज्योती क्लासेसच्या विद्यार्थ्यांना देत असते. बाहेर विकत नाही, हा एक मॅनेजमेंटनं अजून डिसिजन घेतला नाही, बाहेर आपण देत नाही. पण ज्ञानज्योतीचे जे विद्यार्थी असतात क्लासेस लावणारे त्यांना मात्र युपीएससी मराठी करायचं असेल तर त्याला मराठीमध्ये व्यवस्थित नोट्स आपण प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे. आणि याची बुक लिस्ट मी मिशन ज्ञानज्योती चॅनलवर पूर्ण बुक लिस्ट तुम्हाला देणार आहे. तर मला वाटतं जे मी स्ट्रॅटेजी डिस्कस करण्यासाठी आलो होतो ते डिस्कस केलेलं आहे. आता आपण राहिलेला जो सेगमेंट असेल आपल्याकडे 5 ते 6 मिनिट शिल्लक आहेत तर आपण प्रश्न विचारायला चालू करू शकतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांना कुठलाही डाऊट असेल राज्यसेवेबद्दल असेल एमपीएससी युपीएससी बद्दल कुठलेही डाऊट्स असतील क्लासेस बद्दल माहिती हवी असेल तर कुठलेही तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. प्रत्येकाला संधी दिली जाईल. तुम्ही डायरेक्ट हँड रेज पण करू शकता किंबहुना चॅट बॉक्समध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील ते टाकू शकता. मला वाटतंय येस माधुरी. अनम्यूट करतो माधुरी. येस माधुरी आहे तू तिथे? ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न असतील ते चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. येस. ज्यांना ज्यांना काही प्रश्न असतील क्लासेस बद्दल असेल दुसरं असेल गुगल लिंक येस गुगल लिंक आपल्याला टाकलेली आहे. गुगल लिंकवर तुम्ही अभिप्राय देऊ शकता. सर्वांनी तो अभिप्राय द्यायचा आहे. मला वाटतं चॅट बॉक्समध्ये आहे. येस माधुरी तुला प्रश्न असेल ज्यांना कुणाला प्रश्न असेल ते कुठलेही प्रश्न मनामध्ये असतील तर सगळ्यांनी विचारायचे. एमपीएससी 2024 ची राज्यसेवासाठी काही स्ट्रॅटर्जी सांगू शकता का? डेफिनेटली. आता जर सायली चांगला प्रश्न आहे. 2024 साठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी स्ट्रॅटर्जी काय असेल की बघा 2024 साठी जर तुम्हाला तयारी करायची आहे आणि तुम्हाला असं वाटतं की आता कमी काळ शिल्लक आहे तर त्यासाठी तुम्ही 3 गोष्टी करू शकता. आता जो राहिलेला काळ आहे त्यामध्ये कम्प्लिटली तुम्हाला प्रिलिम्ससाठी फोकस करायचे. 2024 साठी तयारी करणार आहेत ते कम्प्लिटली प्रिलिम्ससाठी फोकस करायचे. आता कुठलीही दुसरी तयारी तुम्ही करायची नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय असतं, महत्वाचे विषय असतात जे स्कोरिंग असतात. तुमच्याकडे वेळ कमी आहे, समजा एक्झाम्पल वेळ कमी आहे आणि तुम्हाला 24 द्यायचं आहे आणि तुम्ही याच्या अगोदर एवढा अभ्यास केलेला नाहीये पण एक्झाम तर तुम्हाला द्यायची आहे तर काय करायचं, असे काही 3 ते 4 सब्जेक्ट आहेत जे तुम्ही फोकस करू शकता. तो म्हणजे इकॉनॉमी स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणजे फिक्स मार्क पडू शकतात. पॉलिटी, त्यानंतर जॉग्रफी, एन्व्हायरमेंट आणि सायन्स टेक्नॉलॉजी. हे असे विषय आहेत मित्रांनो की तुम्ही या 4 वर जर केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होतो. नक्कीच फायदा. हिस्ट्री सारख्या विषयाला, कारण हिस्ट्रीचं कसं असतं कितीही करा स्कोर येत नाही. किंबहुना तुम्हाला गॅरंटी नाही त्या विषयाची. किंबहुना वाचल्यानंतर आउटपुट मिळेल याची गॅरंटी नाही आणि खूप वेळ लागतो. हिस्ट्री एक करणं म्हणजे 2 विषयाचा वेळ जात असतो साधारणतः. म्हणून असे विषय करायचे जर तुम्ही अभ्यास केला नाही आणि तुम्हाला एक्झाम द्यायचीच आहे, तुम्हाला वाटते की सर मला ट्राय करायचे एक लक फॅक्टर मध्ये जायचंय मला, तर तुम्ही इकॉनॉमी पॉलिटी 100% करा. त्याचबरोबर सायन्सवर सुद्धा चांगले प्रश्न येतात आणि जॉग्रफी. हे पहिले 3 तर कराच. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना सायन्स पण अवघड जातं. हे 3च करा आणि ज्यांना सोपं जातं त्यांनी सायन्स पण फोकस करा. सो ही एक बेस्ट स्ट्रॅटर्जी आहे जे तुम्ही करू शकता की कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त. एक दुसरी गोष्ट आहे की ज्ञानज्योतीत सुद्धा एक क्रॅश कोर्स असतो, रिव्हिजन कोर्स. तर रिव्हिजन कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. यामध्ये पूर्णपणे तुम्हाला सर्व माहिती सांगितली जाते. तर तुम्हाला एक मी जस्ट बऱ्याच विद्यार्थ्यांचं असतं की सर युपीएससी साठी, एकच मिनिट मी तुम्हाला ते शेअर करतो. युपीएससी किंवा मग आता येणार काळामध्ये आपण जे रिव्हिजन कोर्स घेणार आहे त्यामध्ये सुद्धा अतिशय कमी फीस मध्ये, म्हणजे आता तुम्ही अशी कधी ऐकलंच नसेल एवढं ज्ञानज्योतीची टीम तुम्हाला मदत करणार आहे. मला वाटते सगळ्यांना ऐकू आलं असेल. इकॉनॉमी, पॉलिटी, जॉग्रफी, एन्व्हायरमेंट खूप महत्वाचे सब्जेक्ट आहेत, त्यावर तुम्ही फोकस करू शकता प्रिलिमसाठी. जस्ट मिनिट, मी आता एक शेअर करत आहे डॉक्युमेंट, 2च मिनिट ऑन.
राईट. आता येणाऱ्या काळामध्ये युपीएससीचाच एक कोर्स तुम्ही पाहिला असेल, राईट. तर युपीएससीच्या काळामध्ये जे लोक युपीएससीची प्रिलिम देणार, तर युपीएससी साठी सुद्धा सर युपीएससी मेन्स आणि इंटरव्ह्यू मराठीमध्ये देता येत का? हो सुप्रिया, 100% युपीएससी मेन्स मराठीमध्ये देता येतो, इंग्रजीमध्ये पण देता येतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मराठीत देता येत नाही, युपीएससीची सर्व तयारी प्री मेन सॉरी मेन्स इंटरव्ह्यू पूर्णपणे मराठीत देता येतं आणि मराठीमध्ये आपण तयारी करून घेतो. आपण मराठीमध्ये त्या नोट्स पण तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ओके, याच्या व्यतिरिक्त कुणाला काही प्रश्न? हा, जे युपीएससी प्रिलिम साठी विद्यार्थी विचारतो सर, युपीएससी प्रिलिम साठी मला 2000 येणारे वर्ष द्यायचे, 100% द्या. आणि त्याची एवढी प्रॉपर प्लॅन ज्ञानज्योतीने केलेले मित्रांनो. तुम्ही ज्ञानज्योतीच्या मिशन ज्ञानज्योती चॅनलवर, परत एकदा मी सांगतो, मिशन ज्ञानज्योती चॅनलला तुम्ही जॉईन व्हा मित्रांनो. तिथं युपीएससी प्रिलिम साठी एवढा छान प्रोग्राम ज्ञानज्योती घेऊन, खूपच छान प्रोग्राम आहे. त्यामध्ये ऑनलाईन पण करता येईल, ऑफलाईन पण करता येईल, अतिशय कमी फीस मध्ये करता येईल. आणि सर्वात चांगलं, टोटल म्हणजे जानेवारी पासून कोर्स चालू होतो, जानेवारी फेब्रुवारी मार्च फक्त तुम्हाला आमच्या सोबत राहायची. टोटल तयारी तुमची तिथे करून घेतली जाणार आहे, अतिशय कमी माफक दरामध्ये तयारी करून घेतली जाणार आहे. महत्वाचं आणि काय देणार आहे विचार करा. जर खरंच तुम्हाला करायचंय, फीस पेक्षाही महत्वाचं आहे, खरंच तुम्हाला वाटते की सर कमी वेळेत माझं जास्तीत जास्त झालं पाहिजे, तर तुमच्या प्रत्येक विषयाची कॉन्सेप्ट कशा समजून घ्यायची, युपीएससीचं ओरिएंटेशन कसं असतं, सर प्रश्नांची माहिती जरी नसेल तर उत्तरापर्यंत मी कसं पोहोचू, उत्तर मला कसं आलं पाहिजे, कमी माहिती आहे सर तरी मला उत्तर आलं पाहिजे सर, तर त्याचे बेसिक काय असतात ते आपण समजावून सांगू. सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला आपण या ठिकाणी देणार आहे. टेस्ट सिरीज त्यामध्ये होतील, टेस्ट करून घेतले, एमसीक्यू टेस्ट, दर संडेला परीक्षा होईल. तुमची वैयक्तिक अडचण असेल तर डायरेक्ट टीचर युपीएससीचे एक्सपर्ट तुमच्याशी बोलतील. मी स्वतः तिथे अकॅडमिक हेड असल्यामुळे मी त्या टीमला हेड करतोय. ते सर्व तुम्हाला टेस्ट पासून, कॉन्सेप्ट पासून, क्लासेस पासून, सीसॅट पासून सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला क्लासेस घेतली जातील, टेस्ट सुद्धा घेतली जाईल आणि 1-to-1 मेंटरशिप दिली जाईल. असं तुम्ही शक्य असेल तर तुम्ही 3 महिन्यासाठी पुण्यामध्ये सुद्धा येऊ शकता, ऑफलाईन क्लासेस जॉईन करू शकता. नसेल तर ऑनलाईन पद्धतीने तो क्लास जॉईन करा. अतिशय सुंदर क्लास तुमच्यासाठी घेऊन आलेले आणि त्याची बेसिक माहिती तुम्हाला मिशन ज्ञानज्योती या चॅनलवर भेटेलच. निकेतन, मी तुम्हाला एक नंबर देतो, ज्याला कुणाला माहिती पाहिजे प्रॉपर एमपीएससी 2025 आणि युपीएससी 2025 चे क्लासेस तुम्हाला वाटतं, नंबर घ्या लिहून, त्या नंबरवर तुम्ही कॉल करा. घ्या, ज्या ज्या विद्यार्थ्यांना क्लासेस बद्दल तर माहिती पाहिजे, ज्ञानज्योतीची टीम तुम्हाला कसं मदत करेल, नंबर लिहून घ्या, 7887, घ्या लिहून, परत एकदा सांगतो मी, 7887992834. मी बोर्डवरच टाकेल. बघा, 78 घेतोय मी, तो तुम्हाला शेअर केलं, 7887992834. येणारे बॅच जे 2025 ला करू शकतात, त्याच्या बॅचेस आता चालू होत आहेत, तर त्याची पूर्ण माहिती तुम्हाला या नंबरवरती 7887992834 यावरती ज्ञानज्योती सर्व बॅचेस चालू होत आहेत. 2025 स्वतः मी असणार आहे तर मार्गदर्शन करायला, माझ्या अंडरच पूर्ण टीम हेड करते. कशा पद्धतीने युपीएससीला तुमचं स्वप्न पूर्ण करू, युपीएससीचं एमपीएससीचं स्वप्न पूर्ण करता येईल, त्यासाठी ज्ञानज्योती टीम तयार करेल. आणि जे युपीएससी हे झालं 2025 साठी नवीन बॅच जेव्हा चालू होते त्याचे तुम्ही विचारू शकता या नंबरला कॉल करून. परंतु ज्या विद्यार्थ्यांना ट्रायल करायचे 2024 साठीच, अतिशय कमी वेळ आहे, अतिशय कमी वेळ आहे, आणि त्या कमी वेळेत तुम्हाला ट्राय करायची इच्छा असेल तर युपीएससीचं आर 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 आपला हा RRR नावाचा प्रोग्राम असतो फेमस, हा प्रोग्राम येत्या जानेवारीमध्ये चालू करतोय आपण. आणि याला आपण तुम्ही म्हणू शकता हा एक रिव्हिजन कोर्स आहे. आता जो तुम्हाला सांगितला तर तो रिव्हिजन कोर्स आहे. प्रॉपर 4 महिन्यामध्ये तुमचं पूर्ण रिव्हिजन करून घेतलं जाईल, स्ट्रॅटेजी डिस्कस केली जाईल, कशा पद्धतीने प्रश्नांची माहिती नसताना सॉल्व्ह केला जाईल, आणि सीसॅट सहित म्हणजे पूर्ण जीएस आणि सीसॅटची तयारी करून घेतली जाईल. त्याचबरोबर टेस्ट सिरीज सुद्धा घेतली जाईल, ते पण खूप कमी फीस मध्ये. ओके, तर याची माहिती या नंबरवर तुम्ही लावू शकता, 7887992834, आणि सर्व माहिती घेऊ शकता. ठीक आहे, मला वाटतं 24 साठी बी काय ज्ञानज्योती करते तेही तुम्हाला मी आयडिया दिलेलं आहे. ओव्हरऑल 1.5 वर्षाची स्ट्रॅटेजी कसा अभ्यास करायचा तेही सांगितलेलं आहे. आणि 2025 साठी कोणी इच्छुक असतील ज्ञानज्योती क्लासेसमध्ये, त्यांनाही नंबर मी दिलेला आहे. ठीक आहे, असंच आपण भेटत जाऊ. आणि यानंतरचे पुढे सेशन्स, असे काही फ्री सेशन्स आपले चालू असतात, तिथे तुम्ही नक्कीच मला भेटाल. आणि कुणाला डायरेक्टली काही डाऊट असेल, काही शंका असेल क्लासेस बद्दल, माझ्याशी बोलायचं आहे, डायरेक्टली काही डाऊट असतील, ओके, काही गायडन्स हवा आहे, किंवा नवीन इनिशिएटिव्ह मध्ये तुम्हाला जॉईन करायचं असेल आमच्या, तर माझा पर्सनल नंबर मी तुम्हाला देतो, घेऊन घ्या, 9881552834.
परत एकदा सांगतो, 9881552834. ओके, इथं तुम्हाला काही स्ट्रॅटर्जी डिस्कस करायची असेल किंबहुना मग क्लासेस बद्दल, नवीन इनिशिएटिव्ह आपण जे चालू करतो त्याबद्दल असेल तर तुम्ही मला मला पण विचारू शकता. मला वाटतंय तुम्हाला बेसिक गोष्टी कळाल्या असतील, छान वाटलं असेल. आणि प्लस ज्ञान तर एक जे विशाल सरांनी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या इनिशिएटिव्ह बद्दल तुम्हाला काय वाटतं, कसं गायडन्स वाटलं, त्याबद्दल नक्कीच आम्हाला तुमच्याकडून एक गुगल फॉर्म आपण तुम्हाला शेअर केलाय, तुमचा रिव्ह्यू त्या ठिकाणी टाका, एवढीच अपेक्षा आहे. मला वाटतं चॅट बॉक्समध्ये तो टाकलेला आहे, तर त्यावरती लिंकवर क्लिक करा आणि तो गुगल फॉर्म तुम्ही कृपया करून भरा. मला वाटतं आता विद्यार्थ्यांचे प्रश्न संपले असतील असं समजून मी या ठिकाणी पूर्ण विराम घेतो. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ ग्रेट डे.